गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. अनेकांचे कानी गुण दोष म्हणा आणि तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. विठाला भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबरा यांचा हा 6 चरणाचा अभंग सेवेकरता उच्चारलेला आहे. या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबरा यावत विश्वामध्ये नरदेहाला आलेले जे जीव आहेत पैकी ज्यांना भगवत प्राप्तीची तीव्र जिज्ञासा आहे, भगवत प्राप्ती व्हावी अशी अंतकरणामध्ये तळमळ आहे, ज्यांनी भगवत प्राप्तीचा मार्ग अर्थात उपाय महाराजांना विचारला, त्यांच्याकरता महाराजांनी सांगितलेला सोपा उपाय या अभंगामध्ये विठाला. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाज यांचे केली स्मरण. होय सकळ विद्यांजाधिकरण तीच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवो चित्तासी आपुलिया विढाला विढाला. थोडासा परिहार तुम्ही असा प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला आपला हा नामयज्ञ आहे. विशेष करून या वर्षी ज्या मंदिराचं भूमिपूजन इथं झालेलं आहे, पूज्य श्री भगवान राधाकृष्ण प्रेम मंदिर अर्थात त्याचं भूमिपूजन इथं झालेलं आहे. आणि मला तर असं वाटतंय की ही भूमीच पहिली काहीतरी पवित्र आहे, पावन आहे, काहीतरी भगवंताचा इथं अंश आहे. म्हणून ज्यांनी ही भूमी दान दिली त्यांना सुद्धा ती कदाचित भगवंतानेच सद्बुद्धी दिली असेल. पण ती देत असताना सुद्धा
योग्य अधिकारी व्यक्ती पाहून दिली, हे लक्षात ठेवा की जेणेकरून त्या भूमीचा योग्य भगवंताचा इथं मूर्ती प्राणप्रतिष्ठा होईल, मंदिराचा जीर्णोद्धार भव्य दिव्य अशा प्रमाणामध्ये होईल, जेणेकरून इथं सामाजिक, पारमार्थिक, धार्मिक सगळ्या प्रकारचं जेणेकरून इथं कार्य होईल. म्हणून मला वाटतं ज्यांनी हे दानशूर दाते त्यांनाही भगवान कृष्ण परमात्म्यानेच दिलेली ही सद्बुद्धी आहे. दान सुद्धा दानातला हा एक प्रकार आहे. कोणता? भूमिदान. पण ती द्यावी कशा करता हे सुद्धा महत्वाचं आहे. भूमिदान द्यावी, पण कुठं? जिथं मंदिर उभा राहणार आहे, एखादा आश्रम निर्माण होणार आहे, एखादा मठ निर्माण होणार आहे, किंवा एखादी शिक्षण संस्था तिथं निर्माण होणार आहे, किंवा एखादं हॉस्पिटल निर्माण होणार आहे, किंवा जिथं गायीची सेवा केली जाणार आहे, अशाच ठिकाणी भूमीत दान द्यावी असं धर्मशास्त्र सांगते. कारण दान देण्याकरता सुद्धा देश, काल, पात्र हे सांगितलंय ना. भूमीत दान द्यावी, पण कुठं? मी सांगितलेली एवढ्या कारणापैकी एखादं जर तिथं निर्माण होत असेल तर दिली पाहिजे. गोदान आहे, गायी दान द्यावी, पण कोणाला? गोदान आहे, गायी दान द्यावी. पुराणामध्ये कोणी कोणी किती किती दिल्या दान, पण द्यावी पण कोणाला? जो स्वतःच्या जन्मदात्या आईप्रमाणे मरेपर्यंत तिचा सांभाळ करील त्याला दिली. नाही तर आपण त्याला दान दिली आणि त्यांनी लगेच. भूमिदान, गोदान, द्रव्यदान, काही दान देत असताना तिथं देश, काल, पात्र सांगितलं. फक्त एकच दान आहे असं की तिथं देश, काल, पात्र पाहण्याची गरज नाही. ते कोणतं? तेवढंच दान आहे की तिथं देश द्यावे. अन्न. अन्न देतानाच तेवढे की ते कोणालाही द्या. पण उत्तरार्ध सांगते द्रव्य पात्र. मग द्रव्य देताना, भूमिदान देताना, गोदान देताना अर्थात याला सगळं पाहिलं पाहिजे. मग दानाचे पुष्कळ प्रकार आहेत ना. कन्या दानच म्हणतात ना इकडं, कन्या. पण कोणाला द्यावी ते सगळं पाहतो ना आपण. त्याचं शील, कुळ, आपले संबंध वगैरे, बाकीचं त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, का चांगला दिसतोय, सुंदर म्हणून द्यावी त्याला. तो कोणाचा असला, कसाही असला तरी असं नाही ना. ते सगळं पाहिल्यानंतरच दिल्या जाते. मग दानाचे अनेक प्रकार आहेत. आता तुम्ही केलंय मागच्या महिन्यात काय? हा ठीक आहे, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. माझा मुद्दा इतकाच आहे की ज्यांनी ही भूमी दान दिली, अर्थात त्यांची सुद्धा पूर्वजन्मातली काहीतरी पूर्वजांची पुण्य आहे म्हणून योग्य ठिकाणी भूमिदान दिली. आणि ज्यांच्या स्वाधीन केली, अर्थात ती साधू आहेत. ते महेंद्र महाराज अर्थात साधू जीवन आहे त्यांचं. कुठल्याच प्रकारचा स्वार्थ जीवनामध्ये न ठेवता ते कार्य करतील. याच्यात कुठल्याही, मी नारदाच्या गादीवर तुम्हाला सांगतोय की त्याच्यात काही शंका नाही. एक, कारण ज्यांना परंपरा आहे, ज्यांना परंपरा आहे, मागं ज्या परंपरेत येते ती खानदानी परंपरा आहे, हे लक्षात ठेवा. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराज, नामदेव महाराज, निळोबा, याच्यानंतर वारकरी संप्रदायाची धुरा ज्या फडकरी परंपरेने सांभाळली आणि तेवढ्याच जोमाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी ती वारकरी संप्रदायाची धुरा, त्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य केलं. त्याच्यानंतर मामासाहेब असतील, लक्ष्मणबुवा असतील, त्यानंतर परंपरेने त्याच बंकट स्वामी असतील, आणि त्याच्यानंतर या भागामध्ये वारकरी संप्रदायामध्ये या भागातलं ज्यांचं मोठं योगदान होतं ते पूज्य श्री मोठे बाबा असतील, पूज्य श्री नथुसिंग बाबा असतील,
आणि त्यांचाच वारसा घेऊन महाराज इथपर्यंत आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून शिष्य परंपरा सुद्धा आपली असावी, पण खानदानी घराण्याची असावी. नाही ती इकडंच कानात वायरी घालून त्यांनीच पाठ केलं आणि त्याचा शिष्य झाला, त्याला मूर्ख लोक मानित असतात, हे लक्षात ठेवा. ज्यांची घराण्याची परंपरा, अर्थात परमार्थातलं घराणं सांगतोय मी, कारण आपल्या दोन वंशावळी आहेत, एक ज्ञान वंशावळ आणि एक मांस वंशावळ. मांस वंशावळीचा विचार सुवीर संबंधात पाहावा लागतो. जिथं ज्ञान वंश परंपरा आहे ना, ज्ञान वंशावळ, तिथं जात पात धर्म पाहिले जात नाही, हे परंपरा कोणाची आहे बुवा. तसं आपलं घराणंच खानदानी वारकरी संप्रदायाचं, आणि त्या परंपरेतला वारसा घेऊन पूज्यश्री महेंद्र महाराज इथपर्यंत आहेत. निश्चित त्यांच्या हातून हे भव्य दिव्य अशा प्रकारचं कार्य होईल. साधू जीवन जगणारं व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांच्याच प्रेमास्तव आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. आपण 2-3 दिवस इथं पाहतोय, जे महाराष्ट्रामध्ये कधीच येऊ शकत नाही अशी व्यक्ती, असे साधू, असे सत्पुरुष, ज्यांचं अखंड धर्मा करता आणि संप्रदायाकरतात अव्याहत जे कार्य करणारी मंडळी, ती महाराजांच्या जवळ इथं थांबलेत येऊन. हेतू एकच आहे, काय त्यांचा स्वार्थ आहे? फक्त धर्माचा प्रचार प्रसार करणं, संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा याकरता त्याच पवित्र हेतूने तिथं येऊन सहकार्य स्वतःही करणारी मंडळी. आणि आपल्या परंपरेतली इथं नामसप्तामध्ये उपस्थित असलेली जी गुणीजन महाराज मंडळी, जे महाराष्ट्रामध्ये काही बोटाव मोजण्यासारखे कलाकार नाही म्हणत मी, गुणीजन, पण कोणते? वारकरी गुणीजन. नुसते गुणीजन वेगळे आणि वारकरी गुणीजन वेगळे. नुसते गुणीजन असतात ते फक्त चालीपुरतं काम दाखवतात, हरिपाठ, ते वेगळे, लक्षात ठेवा. म्हणजे तसा राग येऊन, आणि ज्याच्या पाठ नसला तर पाठ कर बाबा, असं आहे ते. काही नुसतं चालीपुरतं तेवढं असं असतात ते. हरिपाठ पाठ, काकडा, वारीला, त्याला कलाकार म्हणा. पण बोट्याव मोजण्यासारखे जे महाराष्ट्रामध्ये वारकरी गुणीजन आहेत, त्याच्यातली ही मंडळी परमार्थ प्रेमी जे संगीतरत्न हरिभक्तीपरायण बालाजी महाराज असतील, संगीतरत्न हरिभक्तीपरायण योगेश महाराज, बरेच वर्ष आमच्याबरोबर दिंडीत चालले महाराज, नाही का, म्हणजे अजूनही येतात. आता हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज पाटील थोडे मोठे असल्यामुळं ते आता आमच्याबरोबर येत नाहीत, इतकाच अर्थ आहे त्याचा, नाही का. पूर्वी तेही येत होते. आमच्या भागामध्ये अनेक नामसप्तामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे. त्यांचे दुसरे सहकारी, काय नाव आहे त्यांचं, सानप महाराज, ते त्यांच्या साथीला आहेत. आणि ज्यांच्या मुखातून आपण इथं आपला धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता यज्ञ श्रवण करताय, रोज इथं नियमाप्रमाणे 2 ते 5 या कालावधीमध्ये, ज्यांच्या मुखातून अनेक महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कथा श्रवण केली ते आमचे हरिभक्तीपरायण मनोज महाराज, त्यांची महाराजांची इथे उपस्थिती आहे. आदी करून या परिसरातून आलेले ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा निष्ठा असलेली आपण सर्व अधिकारी मंडळी, माता भगिनी, तरुण मंडळी, या सर्वांच्या समोर नतमस्तक होऊन आपण आहे त्या वेळेमध्ये अभंगाचं काही अंशामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करू. महाराज तुम्ही बसले असते तर बरं झालं असतं. मग हे आसन कशासाठी ठेवलं होतं? येणार आहेत का? ठीक आहे, पण तुम्ही बसले असते म्हणजे बरं वाटलं असतं. म्हणजे मला बरं नाही वाटत तुम्ही माझ्या साथीला उभा राहणं, असं म्हणून म्हटलं मी बस. विठाला टावर खालीच रेज नव्हती म्हणायचं होय. आणि एक याच भागातलं तरुण तडफदार वारकरी संप्रदायातलं एक रत्न, मृदंगाचार्य, मृदंग महामेरू कृष्णा महाराज, त्यांची आता बऱ्याच दिवसांनी पुन्हा भेटीचा योग आला, नाही का. आणि नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक महाराज मंडळीचं गुणीजनांचं माहेरघर म्हणून कैलास नाना देशमुख म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्रातल्या कोण्याही गुणीजनाची, महाराजांची काही समस्या असेल ते ती सोडवायचं काम आमचे नाना करतात. तेही योगायोगाने चांदोडून आमच्या बरोबर आलेले सर आहेत. आदी करून परिसरातून येणारे भाविक सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होणारा हा
स्तुत्य उपक्रम नामयज्ञ, त्या नामयज्ञातली आजची ही सेवा चंद्रकांत पाटलांनी माझ्यापर्यंत दिली, म्हणून इथपर्यंत सेवेचा योग जास्त प्रस्तावना सांगून वेळ घेत हा मांडी घाल ना, मग तुझ्यासाठी थांबलो तू विठाला. असो सेवेकरता उच्चारलेला अभंग विश्वसंत तुकोबारा यांचा आहे. या अभंगामध्ये महाराज नरदेहाला आलेले जे जीव आहेत पैकी ज्यांना भगवत प्राप्तीची तीव्र जिज्ञासा आहे, तळमळ आहे, ज्यांनी भगवत प्राप्तीचा मार्ग अर्थात उपाय महाराजांना विचारला, त्यांच्याकरता महाराजांनी सोपा उपाय सांगितला. का? महाराजांनी कलियुगाचा विचार केला, एक सामान्य जीवाचा विचार केला आणि सोपा उपाय सांगितला. तरी हा सुलभ, सुलभ म्हणजे बोलत राहा, सुलभ म्हणजे सोपा. ज्या अर्थी महाराजांनी भगवत प्राप्तीचा उद्धाराचा सोपा उपाय सांगितला, त्या अर्थी भगवत प्राप्तीचे कठीण सुद्धा उपाय असले बरोबर. जर हाच एक असता तर महाराजांनी सांगितलं असतं हाच एक उपाय, पण महाराज म्हणतात तरी हा सुलभ. याचा अर्थ बाकीचे उपाय मार्ग कसे आहेत? कठीण आहेत. जसं एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर आपण एखाद्या क्षय व्यक्तीकर बोट करून बोलत असतो बरं का. कसं? महाराज या गावामध्ये तुम्ही एकटे बरे आहेत, म्हणजे बाकीचे कसले आहेत? काय म्हणतात तुमच्याकडे? या गावामध्ये तुम्ही एकटे बरे आहेत, म्हणजे बाकीचे कसले आहेत? काय म्हणतात इकडे? वाईटच म्हणतात ना. एक म्हणता भले दुजे सहजची निंदिले. आलं लक्षात? एक म्हणता भले दुजे सहजची निंदिले. तुम्ही एकटे चांगले आहेत म्हणण्यामध्ये बाकीचे सगळे हे सिद्ध होतं बरोबर. तसं महाराज म्हणतात तरी हा सुलभ. याचा अर्थ बाकीचे मार्ग आहेत, बाकीचे उपाय आहेत, पण ते कठीण आहेत, साध्य सर्वांना करता येतील असं नाही. जर संत वाङ्मयाचा, शास्त्राचा, पुराणाचा विचार केला तर भगवत प्राप्तीचा एकच मार्ग आहे, एकच उपाय असं नाही. लक्षात ठेवा. योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, जप तप अनुष्ठाने, व्रतवैकल्यादी कर्म आहे, तपादी साधने, यज्ञ, अनेक मार्ग अर्थात अनेक उपाय. हे कशा करताय? स्वतःच्या उद्धाराकरता, भगवत प्राप्ती करताच मार्ग आहेत, हे उपाय आहेत. पण कलियुगामध्ये सर्वांना हे उपाय साध्य करता येतील आणि त्यांनी भगवत प्राप्ती अर्थात उद्धार करून घेता येईलच असं नाही. का? भजन करा सांगतो विठाला. बघा, योग मार्ग हा भगवत प्राप्तीचाच मार्ग आहे. कशाचा आहे तो? योग मार्ग हा. पण जमल का आपल्याला योग साधना करायला? योग आसनं वेगळे आणि योग मार्ग हे रामदेव बाबा पुन्हा आपण जे शिकलो ते कशासाठी आहेत? ते मोक्ष प्राप्ती करता नाही. मग हा शरीर सुदृढ राहण्याकरता योग आसनं वेगळे आणि योग मार्ग वेगळा. जमल का योग साधना करून आपल्याला उद्धार करून घेता येईल? होय म्हणा, नाही म्हणा, नाही तर असं काहीतरी करीत राहा. जमल का? शक्य का? त्याचं कारण सांगतो. ज्ञानोबराय हे स्वतः परंपरेने योगी आहेत. ज्ञानोबराय स्वतः कोण आहेत? योगी आहेत, नैष्टिक ब्रह्मचारी. नुसते योगी नाही तर ज्ञानराज माझी योग्यांची. ज्ञानोबराय परंपरेने योगी आहेत, पण ज्ञानोबरायने सामान्य जीवाकरता योगाचं प्रतिपादन केलेलं नाही. उलट ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही त्या मार्गाने कुणी जाण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका. जर तुम्ही त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला कोण्या, तर पदरात काय पडेल तुमच्या? दुःखच ना. तरी योगाची या वाटा हे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा वाटा भागाला. त्या मार्गाने जाणं कठीण आहे, दुःख पदरात पडेल, तो कठीण क्लिष्ट मार्ग आहे. त्याकरता ज्ञानोबरांनी पुन्हा काही दृष्टांत दिले. लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात लोह नाम लोखंड. लोखंडाचे केलेले चणे म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत हरभरे, हरभरेच म्हणतात ना. ते खायला दिले कोणाला? ज्याच्या मुखामध्ये दात नावाची वस्तू शिल्लक राहिली नाही. त्याला कसला माणूस म्हणता? बोचरा, बोळका काय म्हणत असाल त्याला. ते लोखंडाचे चणे हरभरे खायला दिले, ते खाऊन त्याचं पोट भरेल का तो मरेल? मरेल. अहो 32 दातावाला सुद्धा मरेल. ते लोखंडाचे. त्यापेक्षा माऊली पुढे जाऊन बोलतात का डोंगर गिळीता मुक न फाटे. अनेक दृष्टांत दिले.
आपण आपल्या मुखाने डोंगर गिळण्याचा प्रयत्न केला तर हे फाटून नाही का जाणार? का जमल? हे तुमच्या व्यवहारातले दृष्टांत दिले. जसं डोंगर गिळणं मुखाने अशक्य आहे, बोचऱ्या माणसाला लोखंडाचे चणे खाणं अशक्य आहे, त्याप्रमाणे सामान्य जीवाला योग साधना करणं सुद्धा अशक्य आहे. आणि जरी कोणी प्रयत्न केला तर पदरात काय? दुःख. हा पुरावा आहे. योग मार्गाने गेला तर पदरात काय? दुःख. पण पुरावा कोणाचा आहे? हा, योग्यांचा आहे, म्हणजे ज्ञानोबरायचा आहे. हा पुरावा ज्ञानेश्वरीतला. चला पुढं. दुसरा पुरावा त्यांचा असा सांगतोय, योगायाग विधी तेनो हेसी, योगायाग विधी तेनो हेसी, योगायाग विधी तेनो हेसी, योगायाग इथं ज्ञानोबराय म्हणतात, योग याग विधी त्याने तुमची सिद्धी होणार, वायाची उपाधी. कुणाचं मत हे? योग्यांचं म्हणा. तिसरा पुरावा त्यांचा सांगतो. योगात प्रकार आहेत किती? 8. कोणते कोणते? येम नेम निरोध प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा अर्थात समाधीपर्यंत. ही अष्टांग योगादी जी साधन आहे, ज्ञानोबराय म्हणतात ती करून तुम्ही शिनून जाताल. काय व्हाल? अष्टांग योगे नसिनी, अष्टांग योगे नसिनी, अष्टांग योगे नसिनी, अष्टांग योगे नसिनी, यमने मनिरोध नक्की जे रया, योग्यांचे म्हणजे ज्ञानोबरायचंच मत हे. अष्टांग योगे न सिनिजे, एम नेम निरोध न किजे रया. बघा, हे तिन्ही पुरावे कोणाचे? योग्यांचे. काय काय? एके ठिकाणी म्हणतात त्या मार्गाने गेला तर तुम्ही शिरून जाताल, एके ठिकाणी म्हणतात त्या मार्गाने जाऊन तुमची सिद्धी होणार, आणि एके ठिकाणी सांगतात त्या मार्गाने गेला तर पदरात काय? दुःख. हे तिन्ही पुरावे योग्यांचे. त्यांनी तुमच्या माझ्या करता योगाचं प्रतिपादन केलेलं नाही. हाच माझ्या तुकोबरायने विचार केला आणि तुमच्या माझ्या करता तो मार्ग न सांगता सोपा सांगितलाय, तरी हा सुलभ. चला, उपाय क्रमांक 2 ज्ञान मार्ग आहे. हा सुद्धा उद्धाराचाच, मोक्ष प्राप्तीचा, भगवत प्राप्तीचाच मार्ग आहे. कोणता? ज्ञान मार्ग. पण ज्ञान सहज मिळत नाही. ज्ञान कोणालाही प्राप्त होत नाही. एक लक्षात ठेवा, ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता सुद्धा तो काय लागतो? अधिकारी लागतो. ज्ञान कोणालाही मिळत. एक तर पहिली गोष्ट, त्याचे मल आणि विक्षेप 2 दोष गेलेले पाहिजेत.
आवरण दोष शिल्लक असेल तर योग्य अधिकारी श्रीगुरु भेटल्यानंतर त्याचं अज्ञान घालून त्याला यथार्थ ज्ञानाची प्राप्ती करून देतील, किंवा तो साधूच्या कृपेला पात्र झाला तद्विधी परिप्रश्नेनं उपदेक्षन्ति ते, हा जर क्रम असेल तर साधूची कृपा झाली तरी त्याचं अज्ञान घालून त्याला यथार्थ ज्ञानाची प्राप्ती करून देतील, किंवा वेदांत शास्त्राच्या दृष्टीने ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता सुद्धा तो स्वतः काय पाहिजे, अधिकारी पाहिजे. ज्ञान कोणालाही प्राप्त होत नाही. मग ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता जो अधिकारी पाहिजे, कोण आहे तो ज्ञानाचा अधिकारी? त्याला साधन चतुष्टय संपन्न म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? साधन चतुष्टय संपन्न. कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक आणि मुमुक्षता या 4 लक्षणाने जो युक्त असतो त्याला काय म्हणायचं कृष्णा? काय म्हणायचं? साधन चतुष्टय संपन्न. त्याच्याकडे लक्षण किती? 4. कोणते? अरे हे बी पाहिजे ना, ते तर पाहिजेत, पण त्याच्याबरोबर हेही माहिती पाहिजे ना, नाही का? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षता हे 4 लक्षणं ज्याच्याकडे असतात त्याला साधन चतुष्टय संपन्न म्हणतात. तो त्या ज्ञानाचा काय अधिकारी, म्हणजे त्याला प्राप्त होत असतो, कोणालाही प्राप्त होत नाही. मग पहिलं लक्षण सांगितलंय विवेक. कोणतं लक्षण आहे? विवेक. विवेक म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत विचार. विवेक म्हणजे, पण भलताच विचार म्हणजे विवेक नाही. आहे मी कोण हा करावा विचार, मने ज्ञानेश्वर, त्याला विवेक म्हणायचं. किंवा मी कोण आहे, मी आलोय कुठून, मला या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर करायचंय काय, मला जायचंय कुठे, त्या शुद्ध ब्रह्मचैतन्याचा आणि माझा काही अनन्य संबंध आहे, तया नाम विवेक. त्याला काय म्हणायचं? दुसरं लक्षण सांगितलं वैराग्य. वैराग्य कशाला म्हणायचं? इह लोकापासून काय चुकलं म्हणलं काय? इह लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला म्हणतात काय? वैराग्य. कशा कशाला? इह लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला काय म्हणायचं? वैराग्य. इह लोकातले भोग प्राप्त आहेत. इह लोकातले कोणते भोग? सत्ता, संपत्ती, सगळं काही गडगंज का त्याच्यापेक्षा सुख. एखाद्याचं वर्णन करताना आपण म्हणतो की नाही, अहो महाराज त्यांच्या घरी काय कमी हो, महाराज त्यांच्या घरी सोन्याचा धुरच म्हणतात ना इकडं, सोन्याचा त्यांच्या घरी काय निघतो, म्हणजे त्यांच्या घरी सकाळी उठलं कीच पिटवतात का? असा अर्थ नाही. याचा अर्थ गडगंज संपत्ती, सत्ता, संपत्ती, त्याला इह लोकातले भोग म्हणतात. स्वर्गातल्या भोगाचं वर्णन माऊली करतात. जे थांबरत हे सिंहासन, ऐरावता सारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, हे त्या भोगाचं वर्णन आहे. स्वर्गातले भोगही ज्याला प्राप्त आहेत, इह लोकातले भोगही प्राप्त आहेत, पण प्राप्त असून ते भोग भोगण्याची ज्याची इच्छा नाही, त्या भोगाबद्दल ज्याचं पूर्ण चित्त विटलेलं आहे. विठ्ठल हे चित्त प्रपंचा वमनते मनी, हे महाराजांचं मत आहे तुकोबारायचं. किंवा आपल्या धर्मग्रंथामध्ये श्लोकाला इंद्रिय अर्थेषु वैराग्य, त्या श्लोकाखाली सगळं विवेचन केलंय. वैराग्यवान पुरुषाला भोग कसे वाटतात त्याकरता ज्ञानोबाराने सगळे दृष्टांत दिले. व मेली अण्णा लाळन घोटी जीवे, रसना कांगन स्वयालिंगणा, प्रीताची या विषखानी नागवी, जळत घरी न रिघावी, व्याघ्र विवारण करावी, वस्ती जीवी धडधडीत लोहरसी, उडी न घालावी जैसी, न करावी उसी अजगराची, अर्जुना तेने पाडे, बरोबर एक सोर, जयाची विषय वार्ता नावडे, निधीच कही तोंडे इंद्रियाचे निजावो, अथवा येही केचिका स्वर्गीचे, भोग पाईक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी, त्याला वैराग्य म्हणतात. आलं लक्षात? हे सगळे तुमच्या व्यवहारातले दृष्टांत दिले. वैराग्यवान पुरुषाला भोग कसे वाटतात त्या करता. व मेली अण्णा, काय म्हणतो आपण त्याला? बोला ना काहीतरी तुम्ही. हा काय कसं तुमची जरा थोडी काही भाषा थोडी काही थोडी वेगळी म्हणून, हा नाही ते आयरनीत आहे, पण असं बी थोडं बदल वाटतोय मला थोडा, म्हणून काय काय
काही काही तेच शब्द असतात पण तुम्ही त्याला वेगळं काय म्हणतात. ओकारी, वांती, उलटी काय म्हणत असाल ते. ती पडलेली वांती कुणी परत घेतं का? नाही घेतं का? नाही भाऊ म्हटली इरवीची वेगळी पण सप्त्यातल्या पंक्तीची घ्या रिटर्न. असं नाही बा, ते कुठल्याही पंक्तीची असली, सप्त्यातल्या पंक्तीची असली काय, घरच्या जेवणातली असली काय, आणखी कुठल्या जेवणाची असली काय, नुसती पाहिली ती कोण पाहिली नुसती वांती तरी तिच्याबद्दल आपल्याला एक किळस भावना निर्माण होती ना. पाहिली तरी सेवन करायचा प्रश्नच परत नाही. ऐका, हे दृष्टांत दिला ज्ञानोबांनी. जशी पडलेली वांती कुणी परत घेत नाही, जाऊन प्रेताला कुणी आलिंगन देत, सर्पवृषाला घेऊन कुणी झोपत नाही, वाघाच्या विवरात जाऊन कुणी राहत, अग्निप्रवेश कुणी करत नाही, लोहरसात कुणी उडी घालत नाही. हे अनेक दृष्टांत दिले. तसं ज्ञानोबा म्हणतात, वैराग्यवान पुरुषाला विषय वार्ता कानावर पडलेली सुद्धा आवडत नाही. भोगण्याचा प्रश्न पुढे. विठाला वैराग्य त्याला म्हणायचं. वैताग वेगळा. बायका पोराला घरादाराला वैतगून निघून गेलेलं वेगळं. काही काही लोक तसंही निघून गेला तर लोक म्हणतात त्यांनी सगळं सोडलं महाराज, त्यांना वैराग्य प्राप्त झालं. अरे ते वैतगून गेलेले बिट्या. वैराग्य वेगळं आहे. वैराग्य कशाला म्हणायचं? ज्याचं पूर्ण चित्त भोगाबद्दल विटलेलं आहे अर्थात ते वैराग्य. हे वैराग्य असावं लागतं. पहिलं विवेक, दुसरं वैराग्य, तिसरं समाधी षटक. ते 6 प्रकारचे शम, दम, उपरम, तितिक्षा. त्याच्यात मनोनिग्रह सांगितलेला आहे, इंद्रिय निग्रह सांगितलेला आहे. हा, आता ते समाधी षटक 6 प्रकारचे तर कोण्या दुकानात भेटतात, केवढाला येतात, कशाबर खातात. काही कीर्तनासारखं चाटा चुटा ऐकणारा तर काही घेणं देणं. आणि सध्या कीर्तन ऐकायची प्रतवारी थोडी घसरलेलीच आहे. सांगणाऱ्यांनी अगोदर घसरलेली, ऐकणाऱ्यांनी. आता काही मला तर वाटतं नवीन पिढीला उद्या एखाद्याने जर ज्ञानेश्वरीचं, भागवताचं, महाराजांच्या गाथ्याचं चिंतन जर कीर्तनात मांडलं तर तो म्हणेन हे कीर्तन, हे कीर्तन. असं उद्या कदाचित होईल काही भागामध्ये. कारण सध्या एकच कीर्तनाचा विषय ठरलाय, आई. हा, आई बद्दल बोलायचं. आज मी काहीच बोलणार नाही, फक्त आई सांगणार आहे. कोणी म्हणते आज मी फक्त बाप सांगणार आहे. बरं, आईन बाप सांगायसाठी तू अवताराला आलाय असा का म्हणे नाही एखादा. आज मी फक्त ज्ञानेश्वरीचं चिंतन सांगणार आहे, फक्त गाथा सांगणार आहे, दुसरं असं एकही म्हणे ना. घोषणा नाथ महाराजांनी घालून दिलेली परंपरा आहे. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या. ही कीर्तन मर्यादा आहे. भक्ती सांगावी, ज्ञान सांगावं, वैराग्य सांगावं, आणखी काय सांगावं? एक तर देवाचं चरित्र सांगावं, नाही तर एक तर साधूचं चरित्र सांगावं.
आणि भक्ती ज्ञान वैराग्य सांगताना देवाचं किंवा संताचं चरित्र वर्णन करताना त्याला तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे. कोणता पुरावा? कोण्यात तरी संताचं प्रमाण असावं, एखादी ओवी असावी, नाहीतर एखादा श्लोक असावा. याच्या व्यतिरिक्त कीर्तनात काही चालत नाही. पण सध्या एकच चालतं, मायेचा सागर, बापाचा डोंगूर, नाहीतर ते दुसरं आलंय जिजू 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 जिजू. अरे भोसडीच्या तू जिजसीन, हा जिजू 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 जिजू, कायला जिजत होतो? हा, हे फक्त आज्ञाने लोकाला भावनिक बनवायसाठीच आहे ना ते जिजवायचं, दुसरं काय नाही. तर ते वनव्यात गारवा का काय मित्र ते आणलाय कुणी, हा कुणी आता बहीण सांगायला लागलंय. आता फक्त बायकोचं सांगायचं ठेवलं या गाड्यांनी कीर्तन, मग कळसच केला बेट्याव, विढाला विढाला. लक्षात ठेवा, हे कोण सांगतं, हे कोणती मंडळी सांगतात हे लक्षात ठेवा. ज्याला जोग महाराजाच्या परंपरेचा वारसा नाही एक, किंवा पंढरपूरच्या पाठशाळेचा ज्याला वारसा नाही, किंवा कोण्या फडकऱ्याचाही वारसा नाही, हेच असे भंगरे भुंगरे गडी असतात. आलं का ध्यानात? जे खानदानी घराणे ना ते कायला, अरे आहे हे ओरिजिनल सांगायलाच वेळ नाही, ते बाकीचं गबाळ खायला जमा करेल, त्यालाच वेळ पुरत नाही. तासन दीड तासात काय अभंगाचं चिंतन करू शकतो, त्याला बाकीचं जमा करायची गरजच नाही ना. एक लक्षात ठेवा, सोन्याचा दुकानदार बसलेला असतो कुठं, हा तक्क्याला टेकून बसलेला असतो. चार जरी गिराईक, दोन जरी आले तरी त्याला काही अडचण नाही. पण लाचकांड विकणाराला स्टँडवरच फिरावं लागतं. हा फरक आहे. विढाला ज्यांचा परमार्थाचा वारसा खानदानी आहे ना, त्याला असं स्टँडवर हिंडत बसायची काय गरज आहे? ते गादीला टिकूनच बसणार. आलं ध्यानात? पण ज्याला वारसाच नाही त्याला काय? आमचे वक्ते बाबा कधी कधी सांगायचे, आपण एखाद्याबद्दल चर्चा, वक्ते बाबा नाही त्याचं काय, त्याचं काय, ते तुकडं मागून पंगत घालतो तो. काय म्हणायचे ते? तुकडं मागून पंगत घालणार आहे तो. म्हणजे काय? याचं उलचं एखादं गाणं ऐकायचं, त्याची एखादी कविता ऐकायची, ह्याचा एखादा दृष्टांत आणायचा, म्हणजे सलग कुठंच ऐकलेलं. हा, आणि मग त्यांनी सांगायचं. हे सगळं जमा करून काय करायचं? दिवसभर गाव मागितलं आणि संध्याकाळी म्हटलं या आपल्याकडे जेवण आहे. त्याची पंगत वेगळी. आणि ज्यांनी स्वतःने काय देऊ कष्ट कमवलंय, धंदा केलाय, सर्व्हिस केली, शेतीतून धान्य पिकवलं आणि त्यांनी पंगत दिली, किंवा त्यांनी कुठं दान दिलं, त्याची पंगत वेगळीच ना. मग दिवसभर मागून ज्यांनी आणले सगळं घर, मग कुणाची वांग्याची भाजी, कुणा बटाट्याची, कुणाचं वरण, कुणाची मेथीची भाजी, कुणाच्या बाजरीच्या भाकरी, कुणाचं, हे असंच खावं लागेल ना तुम्हाला. हा फरक आहे. आणि ज्याला परंपरा आहे ना कुठली तरी, मी तर सांगितलं फडकरी परंपरा असावा, पाठशाळेची असावा, नाही तर जोग महाराजाच्या परंपरेची कुठली तरी, ते असं अवांतर काही बोलणार. एक लक्षात ठेवा, त्या परंपरेचा माणूस तुम्हाला त्याला गळी उतरून देताना कमी अधिक जमल हे लक्षात ठेवतो. आता आपल्यातली काही एकदम तंतोतंत वेदांत सांगणारी माणसं आहेत, पण त्यांना समाजाच्या गळी उतरून देता येत नाही. ते कमी अधिक होईल, पण ते समाजाच्या लक्षात येऊ अथवा न येऊ, त्यांना कळू अथवा ते त्यांचे त्याच लेवलने सांगणार. म्हणून काय हे बाकीचं जमा करणार नाही ना ते गाचपान. आपला मुद्दा काय चालला होता? हे असं जातं बाजूला. हा, मुमुक्षता म्हणजे मोक्ष प्राप्तीची तीव्र जिज्ञासा. समाधी षटक जे सांगितलं ना, शम दम उपरम तितिक, त्याच्यात मनोनिग्रह सांगितलेला आहे, इंद्रिय निग्रह सांगितलेला आहे. अर्थात मला इतकंच सांगायचे, हे चार लक्षणं ज्याच्याकडे असतात त्याला साधन चतुष्टय संपन्न असं म्हणतात. तो त्या ज्ञानाचा अधिकारी. मग त्याला प्राप्त होत असतं काय? ज्ञान. आणि त्या ज्ञानाने उद्धार होतो, मोक्ष मिळतो, भगवत प्राप्ती होते. पण तुकोबाराने विचार केला हे सगळेच त्याचे अधिकारी नाहीत. हाच विचार करून सोपं सांगितलंय, तरी हा सुलभ. चला, उपाय क्रमांक 3, तप एक साधन आहे. तप एक साधन आहे, पण कलियुगामध्ये तप करणं सर्वांना शक्य. जरा मागच्या युगाचा विचार केला तर कुणी 12,000, कुणी 20,000, कुणी 60,000 वर्षापर्यंत तप केलं.
बरं, तप करताना कुणी नुसतं झाडपाला खाऊन तप केलं, पुराणातल्या कथा पहा. कुणी नुसतं पाणी घेऊनच, कुणी नुसतं वारा भक्षण करून, कुणी लोहपिष्ट भक्षण करून तप केलं. आता एवढं तप हजारो वर्षापर्यंत करायला आपण कलियुगात येत. आपण कोणी युगात येत? आपल्याकडं 12,000 20,000 एवढं हजारो वर्षापर्यंत तप करायला आपल्याकडे आयुष्य तेवढं. आपल्याकडे कलियुगामध्ये मर्यादा घालून दिली. किती अल्प आयुष्य. मानव देह शतगणिले ते अर्धरात्र मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते. आपण कलियुगामध्ये आयुष्याची मर्यादा किती घातलं अर्ध. कुठं नेले रात्री नेते अर्धे बालपणा जरा व्याधे बालपणा जरा व्याधे बालपणा जरा व्याधे रात्रीने ती अर्धे. 100 वर्षाचा विषय, त्याच्यातला अर्ध झोपण्यात गेलं. कुठं गेलं अर्ध? झोपण्यात. राहिलेला अर्ध आहे बालपण गेले नेनता. बालपण हे अज्ञानपणात गेलं. त्यावेळेला तर काही तप करता येत. आता तरुणपणामध्ये तप करता येतं, पण तरुणपणामध्ये माणसं सगळीच इकडे येतील असं नाही. कदाचित ते वेगळ्या नादात जाऊ. म्हणजे माझं मत नाही गाता सांगतोय. तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी सदा मुसमुसी धुळी जाईसा आठवणी वेठोनी बांधिला मुंडासा फिरतसे म्हैसा जना माझी हाती दीड पान वरती करी मान नाही सन्मान भलियासी श्वानाची ये परी हिंडे दारोदारी पाहे परनारी पाप दृष्टी विठाला तरुणपणाची मस्ती सांगितली. फिरतसे म्हैसा. हा, तुमच्याकडे देवाला जो बैल सोडतात त्याला काय म्हणता तुम्ही? ठीक आहे, काय म्हणत असाल ते. सांड म्हणतात तुमच्या भागामध्ये, काही भागामध्ये त्याला वळू म्हणतात. ऐका, काही भागामध्ये त्याला पौळ म्हणतात, काही भागामध्ये त्याला जाना म्हणतात, आमच्या मराठवाड्यामध्ये त्याला कठळ्या म्हणतात. पण अभंगामध्ये या सगळ्याच्या व्यतिरिक्त महाराजांनी त्याला म्हैसा म्हटलं. काय म्हटलं त्याला? म्हैसा. म्हणजे तो देवाला सोडलेला बैल. तब्येत कशी असते त्याची? एकदम मग हो, तब्येत एकदम स्ट्रॉंग असते. त्याच्यात ती नाकात येसन टोचलेली नसती, दोरखंड लावलेलं. कामाला धरायचा प्रश्न. बरं, कुठं जाणार? उभ्या पिकात जाऊन मनसोक्त खाणार. नाही दिवसा खाऊ दिलं तर रात्रीचं खाणार. रस्त्याने चालताना तो काही असा नम्रतेने चालत नाही, असा चालतो हम किसी से. बरोबर. आणि तो रस्त्याने चालला आणि तिकून जर कोणाची गाडी आली, बैलगाडी, तर तो असं म्हणतो का ही पाटलाची गाडी, आपलं चला ऐकून. ही सरपंचाची, आपलं इकून चला, असं नाही म्हणतो का? नाही, लगेच आडवा बरा तो असा तुंबून. ही जी त्याची मस्ती अवस्था आहे, तुकोबराय म्हणतात, तशी तरुणपणाची मस्ती असते. त्याच्या दृष्टीने देव धर्म सांधी पडिले सगळं. तू आई वडिलाला मानिलच, त्यांचा शब्द पाळीलच, असं गावातल्या थोरा मोठ्याचा किंवा आपल्या जवळच्या स्नेही संबंधित थोरा मोठ्याचा मान ठेविलच, असं. कारण ती मस्ती असते ना अंगात. अर्थात त्यावेळेला तप करता येतं, पण त्यावेळेला माणूस इकडे प्रवृत्त होत नाही. आणि म्हातारपण तर हे तप करायचं लक्षण नाही. जी माणसं पहिल्यापासून परमार्थात आहेत, तरुणपणापासून परमार्थात आहेत, म्हणजे वारी करतात, पारायण करतात, श्रवण करतात, भजन भक्ती करतात पहिल्यापासून, ते वयोवृद्ध झाल्यानंतर सुद्धा परमार्थाची साधना करू शकतात. पण पहिलं काहीच केलं नाही, पार थकल्यावर इकडं आला आमच्यात, त्याला काही जमणार? मला सांगा, रिटायरमेंट किती वर्षात? 60. आता मला वाटतं त्याच्यातले 2 कमी केलेत ना, वाटतं 58. म्हणजे आपलं मायबाप सरकार म्हणते बाबा अर्धा पगार फुकट घे, पण घरी जाय. बरं, बिगर कामाचा द्यायचा ना अर्धा. म्हणजे मायबाप सरकारला वाटतं याची साठीभूत नाटी झालेली, ही तर घोटाळा करीन. पहिले तरुणपणात बरेच घोटाळे केले इथं, अजून याची बुद्धी चळण, त्यापेक्षा अर्धा पगार फुकट दे, पण याला लेकरा वळात लावा तिकडं.
मग ऑफिसमध्ये जे 60 वर्षाच्या नंतर चला ना तर इकडे जमल काय ते? आणि इकडं जर जमत असतं तर महाराजांनी प्रमाण कशाला लिहिलं मग? तरणा भाग्यवंत नटे. आणि जर वयोवृद्ध झाल्यावर बी हे सगळ्या साधना जमत असते तर महाराजांनी त्यालाच लागून दुसरं प्रमाण उच्चारलं असतं, म्हातारा भाग्यवंत नटे. ज्या अर्थी असं प्रमाण आलेलं नाही त्या अर्थी म्हातारपणात या साधना सगळ्या परमार्थातल्या जमतील असं आलं लक्षात. तरुणपणामध्ये हे करता येतं, पण त्यावेळेला माणूस इकडे प्रवृत्त होत. महाराज म्हणतात अरे कलियुगामध्ये भजन करायलाच आयुष्य कमी आहे, काय भजनाशी उरले ते. तप जरी एक साधन असलं तर तप सर्वांना शक्य नाही, हा तुकोबरांनी विचार केला आणि सोपं सांगितलंय. तरी हा सुलभ. चला, व्रत वैकल्यादी साधन हा एक मार्गच आहे. एकादशी सारखं पवित्र व्रत आहे, पण ते नियमाप्रमाणे केलं तर त्याचं फल आहे ना. एकादशी व्रत एकदम चाकुरीत नियमाप्रमाणे जो करतो त्याची तुलना विष्णू समान केली. कुणाच्या समान? ऐका व्रताचे महिमान नेहमी आचरती जन, रात्री ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णूची. ऐका व्रताचे महिमान ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन ते समान. पण ते त्या नियमात केलं मग कसं आहे ते तसं 3 दिवस व्रत चालतं. किती दिवस? 3 दिवस. म्हणजे दशमी एकादशी आणि दशमी दिवशी एक भुक्त एकदा जेवायचं, पुन्हा काहीच घ्यायचं. एकादशी निरंकार काहीच घ्यायचं, आणि त्याने द्वादशी सूर्य उदयाबरोबर सोडायची, पुन्हा दुसऱ्या दिवसापर्यंत काही घ्यायचं. असं एकंदरीत व्रत चालतं एकादशी. करतो की नाही आपण? करतो की नाही अशी? एकादशी करीत नाही की इकडं? हा, धरता की नाही? मग काय म्हटलं, अशी करत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? आता तुम्ही कशी एकादशी करता ती काही कीर्तनात सांगायसारखी नाही. म्हणजे दशमी दिवशी काय त्याचा नियम असेल, 2-3 टाइम असते तेवढं हाणूनच घेतो ना तो. आणि दशमी दिवशी तो संध्याकाळी बसावा कशाला, आणि त्याची ती असावा. हा, मग तिचा थोडा आग्रह होतो, अहो तुम्हाला उद्या असू द्या, थोडं जास्त कमी ठेवतो उद्याची एकादश म्हणून. आणि एकादशी दिवशी आहारात बदल व्हावा म्हणून खिचडी खातो, भगर खातो, वेपर्स खातो, खिचडी खातो, केळी खातो, आणखी काय काय खायची. तेवढा दिवसभर नुसता बदलच करीत राहतो ना आहारात. आणि पुन्हा द्वादशीला म्हणतो अगं आटप मला कालची एवढं खाऊन. त्याची तुलना नाही होत, त्याची कोणाबरोबर होत असेल तिकडे पहा. ऐका, पण काही अशी बी माणसं भेटतात आपल्याला की ती एकादशी निरंकार म्हणजे निरंकारच करतात काटेकोर, पण नुसतं उपवासी राहणं म्हणजे सुद्धा व्रत ते असं नाही बरं. उपवास या शब्दाचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ, वास करणे. ज्या देवतेचा आपण व्रत करतो, उपवास करतो, त्याच्याजवळ वास करणे देवाजवळ. म्हणजे जाऊन दिवसभर मूर्तीजवळ असं बसणे का? असं नाही. ज्याचं व्रत करतो आपण, ज्या देवतेचं, त्याचं दिवसभर चिंतन करणं, त्याचं ध्यान करणं, त्याचं नामस्मरण करणं हे व्रतातलं महत्वाचं आहे. महाराज म्हणतात व्रत एकादशी करीन उपवासी, पण त्याचं उत्तरार्ध महत्वाचं सांगते, गायीन अहर्निशी मुखी नाम अहर्निशी. गायीन हे व्रतातलं महत्वाचं आहे. नाही तर दिवसभर उपवासी राहिला, ज्याचं व्रत केलं तो देवही लक्षात, त्या देवाचं नावही मुखात नाही, आणि तो देवही ध्यानात नाही, उपाशी राहूनही काही होत. हा तुकोबरांनी क्रम सांगितला, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. हे व्रतातलं महत्वाचं आहे. पण त्याप्रमाणे जर नाही व्रत केलं तर त्याचं फल प्राप्त होत. आता सोमवार सारखं व्रत आहे. आता बहुतांशी वारकरी म्हटलं की त्याला हे दोन्ही व्रत असतातच. कोणते? एकादशी आणि सोमवार. आणि ते असले पाहिजे का? असलेच पाहिजे, असलेच पाहिजे. नसले तर
कोण त्याचे गती होईल नेनो कोण त्याची मती होईल होईल एकादशी सोमवार व्रत जे करीती एकादशी करीती एकादशी सोमवार व्रत जे करीती एकादशी कोण त्याची गती होईल नेनो कोण त्याची गती एकादशी सोमवार व्रत जे न करीती महाराज म्हणतात त्यांना काय कोणती गती प्राप्त होईल मला सुद्धा सांगता येत मी कशा करता सांगतो. हे व्रत वैकल्य आदी जी साधन आहेत नियमाप्रमाणे केलं तर त्याचं फल प्राप्त होतं. महाराजांनी या सगळ्या साधनाचा विचार केला, सामान्य जीवाचा विचार केला आणि सोपं सांगितलं. तरी हा अनेक मार्ग आहेत, यज्ञ हा मार्ग आहे, अनेक वेगवेगळे मार्ग आहेत, पण सगळ्याचा विचार करून तुकोबरायांनी सामान्य जीवाचा विचार केला आणि सोपा मार्ग उपाय सांगितला. तरी हा सुलभ सुलभ म्हणजे माता सुलभ 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 सोपं 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 तरी काय सांगायचंय महाराजाला. महाराजांना सोपं सांगायचंय ते इथं भक्तीचं प्रतिपादन करायचं. कशाचं प्रतिपादन करायचंय? आणि सोपी सगळ्याला करता येण्यासारखी फक्त भक्तीची आहे. आलं लक्षात? आणि ती कशी आहे? सोपेवर आम्हा सांगितले संती सोपेवर आम्हा सांगितले संती टाळकिंडी हाती देवोनी नाचा टाळकिंडी हाती देवोनी नाचा वर्म आम्हा सांगितले काय? टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा तरीहा. भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे घेता येणे ती एके खंडती भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येण्याची एके खंडती. भक्तिपंत बहु सोपा तरी हा. भक्तिपंत बहु सोपं सोपं सांगायचे ते महाराजांना फक्त भक्तीचं प्रतिपादन करायचंय. त्या अर्थाचे अनेक प्रमाण आपण रोज म्हणतो. पण पा ज्याला महाराज भगवत प्राप्तीचा सोपा उपाय सांगतात इथं भक्तीचं प्रतिपादन करतात. पण ज्याला मार्ग सांगतात उपाय सांगतात त्याचा अगोदर निश्चय पाहिला की महाराजांनी विचार केला हा भगवत प्राप्तीचा मार्ग विचारतोय पण खरी तळमळ आहे का? खरी जिज्ञासा आहे का? काही दुसऱ्याबरोबर नादवाद आलेलं आहे बघा. नादवाद आलेलं वेगळं, जिज्ञासू वृत्तीने आलेलं कथेला कीर्तनला सुद्धा जिज्ञासू वृत्तीने आलेलं आहे. त्याचं प्रत्येक प्रमाणावर ओवीवर प्रत्येक विषयावर लक्ष असतं. आणि दुसरे नादून चल चांगलं कीर्तन आहे, अरे 8:30ला संपत, चल
ती इथं आलेलं आहे त्याला काय उवीचं प्रमाणाचं काय घेणं देणं नसतं. ते सदाचा कल्याणी करीत कडाकडा जांभळ्यात येतं ते. हं? तसं महाराजांनी विचार केला. हा भगवत प्राप्तीचा मार्ग उपाय विचारतोय खरा, पण खरी तळमळ आहे का, खरी जिज्ञासा आहे का, म्हणून त्याचाही काय पाहिला, थोडासा निश्चय पाहिला. तुझं व्हावा हे देव, निश्चय पाहिला. तुला देव हवा. हो का बरं. महाराज 84 लक्ष येऊनीची भ्रमंती करून भाग्यवशामध्ये आता नरदेह प्राप्त झालाय. प्रारब्धाने काही आयुष्यही मिळालंय. त्याला भजन भक्ती करण्याकरता दिले इंद्रिय हातपाय कान ही सामुग्री सुद्धा मिळाली. महाराज या जन्मामध्ये म्हणजे नरदेहात आल्यानंतर जर उद्धार नाही झाला, मोक्ष मिळाला नाही, भगवत प्राप्ती झाली नाही, तर तुकोबाराय मला पुन्हा फेरावं लागेल. ओ पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी, हे दुःख मला पुन्हा भोगावं लागेल. मग याच देहात याच जन्मामध्ये माझा उद्धार व्हावा, मला भगवत प्राप्ती झाली पाहिजे, ही त्याची तळमळ जिज्ञासा पाहिली. तुझं व्हावा हे देव, तुला देव हवाय. हो मग एक कर तरी हा सुलभ. कोणता. भावे गावे गीत, हे भावे गावे गीत, भावे गावे गीत, ओ भावे गावे गीत, आ भावे गावे गीत, तरी हा कोणता. भावी गावी गीत. आता सोपा उपाय सांगितला. इथं प्रथम शब्द ठेवलाय भाव. कोणता शब्द आहे ऐका. भाव, प्रेम, श्रद्धा, विश्वास हे एक वाचकार्थी शब्द आहे. परमार्थामध्ये कुठलीही साधना करताना, परमार्थामध्ये कुठलीही साधना करताना, कुठलंही कर्म करताना मुख्य काय पाहिजे. भाव महत्वाचा आहे. क्रियेला परमार्थात तेवढं महत्व नाही. क्रिया जेवढी महत्वाची त्याच्यापेक्षा तुमचा भाव महत्वाचा आहे. भाव बळे आकळे एरवी काही न लगे एक भावची कारण. किंवा देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हातगा. देवा कारणे भाव तस्मात. भगवत प्राप्ती करता मुख्य काय पाहिजे. भाव महत्वाचा आहे. बरं जया जैसा भाव तया तैसा देव. भाव नसेल तर केलेली तुमची भक्ती सुद्धा फलद्रूप होईल. असं भावे विन भक्ती. हो भक्ती विन मुक्ती. बळे विन शक्ती. बोलू नये बोलू नये. भाव नसेल तर केलेली भक्ती सुद्धा फलरूप होईल. असं म्हणून परमार्थामध्ये मुख्य पाहिजे तो भाव. क्रियेला तेवढं महत्व नाही तर बऱ्याच. आता आपण या यज्ञ मंडपात आहे.
परमार्थ आपण सगळेच करतोय ना, परमार्थातली कुठली ना कुठली तरी क्रिया प्रत्येक जण करतोय, पण सगळ्याचा भाव एक आहे का? नाही. आता आपण सोहळ्यात चालतो, कुणी माऊलीच्या सोहळ्यात चालतं, कुणी तुकोबरायच्या, कुणी निवृत्तनाथाबरोबर, अन्य कुणी कुठल्या सोहळ्यात चालत असं. सोहळ्यात 50,000, लाख, 2.5 लाख, 3 लाख चालतात. कोण? वारकरी चालतात की नाही? आता हे सगळेच हाडाचे वारकरी का चालणारे? नाही. त्याच्यात हजारो असतात. काय करणारे? ऐका, पण तो त्या सोहळ्यात आहे ना, तेवढ्या पुरता जरी रोज वर्षभर लावित नसला तर तेवढा 15-20 दिवस लावतो तो. तसा हाताने नाही लावला तर मग ते असे ताराने लावणारी गडी असतीच ना. हा, तसा जरी लावलेला दिसला तर जे भाविक असतात त्यालाही म्हणतात माऊली चला, माऊली चला. कोणाला? ऐका, जर पुण्यात पालखी थांबली तर पुण्यातला कोण्याही जाती धर्माचा माणूस असला तर त्याची एकच अपेक्षा असते, या सोहळ्यातला 1 तरी 2 तरी वारकरी आपल्याला भेटले पाहिजे. स्वतःची वाहनं, ज्याची स्वतःची वाहनं नाहीत ते भाडुतरी का होईना पण रिक्षा काहीतरी घेऊन त्या वारकऱ्याला घरी नेतात, त्याची पूजा करतात, त्याला ओवाळतात, पाटावर बसवतात, मिष्टान्नाचं भोजन देतात, दक्षिणा देतात, आणि पुन्हा जिथं पालखी तळ असेल तिथं आणून घालतात. ऐका, त्यांनी सेवा करताना ज्ञानोबराय तुकोबराय म्हणून त्या वारकऱ्यात पाहिलंय. ज्ञानोबराय तुकोबराय त्यांना तेच फल देतील, काही शंका नाही. पण हे अवलाद डुप्लिकेट त्याच्या शिरलेले याचं काय? ऐका, मग त्याची क्रिया वारकऱ्याची का भाव वारकऱ्याचा आहे? मला याच्याकरता बोलायचंय फक्त. हा, क्रिया वारकऱ्याची, त्याची वेश तसा घेतलाय पण भाव तसा. आणि परमार्थामध्ये क्रियेपेक्षा भावाला महत्व आहे. कारण माझं मत नाही, महाराजांचं मत आहे, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. मुलगी रडते आई गेल्यानंतर, आणि सुनबाई सुद्धा रडते. मुलगी का रडते? या त्रिभुवनात आता आईचं प्रेम करणारं कुणी राहिलं नाही. अनेक प्रकारच्या आठवणी येतात, आक्रोश करून ती मुलगी रडते. सुनबाई का रडते? म्हातारीने जायला उशीर केला म्हणून रडत असन. एखादी आपल्या मालकाला बरं वाटावं म्हणून रडत असन. नाही तर उद्या त्यांनी 10व-13व झाल्यावर म्हणून नाही माझी सोन्यासारखी आई गेली पण हिच्या डोळ्याला, मग त्यांनी डुसफूस करायला नको. किंवा शेजारणी पाजारणी उद्या कोणी म्हणू नये दोडाची एवढी सासू गेली पण, म्हणजे जन अपवादही आपल्यावर नको. म्हणून बघता काय सामील व्हा म्हणून त्याच्यात बसून फक्त एवढंच करीत असते ती. माझं मत नाही, गाथा सांगतोय ते. सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. क्रिया दोघीची सारखी, भाव सारखा नाही ना. महाराज म्हणतात, एक डोळे झाकून करीती तप, एक डोळे झाकून घेती झोप, दोन्ही दिसती. क्रिया दोघाची सारखी, भाव सारखा नाही. त्यापेक्षा महाराज म्हणतात, एका भजन भोगासाठी एका देवास वेगाठी. एकाचं भजन चाललंय ते भोगा करता आणि एकाचं भजन चाललंय ते भगवत प्राप्ती करता. भजन म्हणण्याची क्रिया दोघाची सारखी, दोघाचा भाव सारखा नाही. आणि परमार्थामध्ये मुख्य पाहिजे तो. याच्यापेक्षा सांगू, ज्याच्याकडे शुद्ध भावे शुद्ध प्रेम आहे त्याने देवाच्या समोर काही ठेवलं तरी भगवान त्याचा स्वीकार करतो. याच्या उलट ज्याच्याकडे शुद्ध भाव नाही, प्रेम नाही, त्यांनी 56 प्रकारचे भोग जरी देवाच्या समोर ठेवले, भगवान त्याच्याकडे 5 सुद्धा नाही. हा फरक आहे. आलं लक्षात? म्हणून आपण कथा पुराणात ऐकतो. मला सांगा, शबरीची बोरं खाल्ली, कसले होते ते? उष्टे बोरं. शबरीचे उष्टे बोरं महत्वाचे नव्हते, बोराच्या मागचा. सुदामाचे कुचके पोहे महत्वाचे नाही, पोह्याच्या मागचा. विदुराच्या पातळ कन्या महत्वाच्या नाही, कन्याच्या मागचा. मला सांगा, शबरीची बोरं खाल्ली राम अवतारात, आणि सुदामाचे पोहे म्हणजे 2 अवतारात 2 भक्ताचं जे स्वीकारलं प्रेम भावामुळं. पण वर्णन करताना दोन्हीचं एका चरणात आलंय. शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगावे, चल विदुरा घर जावे. उद्धवजी, अभंग हा सूरदासांचा आहे. कोणाचा आहे अभंग? आणि या अभंगामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा आणि उद्धवाचा झालेला आहे काय संवाद झाला. बघा, वेळ आहे सकाळची. भगवान म्हणतात, उद्धवजी चला आपल्याला काकाकडे जायचंय. कोण्या काकाकड? विदुर काकाकड. आता रथ घेऊन जायचंय. उद्धवजीच्या मनात विचार आला की
आता ज्या काकाकडे जायचंय विदुर काकाकडे ते महान भगवत भक्त आहेत, पण परिस्थिती त्यांची एकदम नाजूक आहे. कारण त्यांच्या घरी रोज खायला कुणी नातेवाईक आला, जवळचा आला, पाहुणा आला, नेता आला, देव जरी घरी आला तर बेत तोच कन्याच, वेगळा बेत नाही. आता आपण नेमकं त्याच घरी चाललोय, आपल्याला तर काही कन्या चालणार नाही. कोणाच्या डोक्यात चालला होता हा विचार? उद्धवाच्या. मग काय करावं? पण उद्धवजीच्या मनात आलं की आपण ज्या रस्त्याने जाणार आहेत विदुर काकाकड, त्याच रस्त्यावर राजा दुर्योधनाचा महाल आहे. तो राजा आहे, 56 प्रकारचे भोग आहेत, मोठाले महाल आहेत त्याचे. आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा चुलत का होईना पण तो कोण आहे? मेहुणा म्हणतात. हा, मग आपला रथ तिथून जाताना तो मेहुणा आहे, चुलत. तो म्हणणारच ना राम राम, हो दाजी या ना. आणि मग महालात, राजमहालात गेल्यावर काय ते भुसकाट पोहे खाऊन वाटं नाही लावणार? म्हणजे बेत चांगला होईल. कुठं? आपण आपलं तिथंच उरकून घेऊ. पुढं गेल्यावर तो भगवान, तो विदूर, आणि त्या हे कोणाच्या डोक्यात चाललं होतं? बरं, दोघं एकाच राहतात येत ना. शेजारी बसलेल्या उद्धवाच्या मनात काय चाललंय ते भगवंताला कळत नाही का? अहो, इथं मंडपात बसलेल्यांच्या मनात काय काय चाललंय ते सुद्धा देवाला कळतं. न सांगता तुम्हा कळू येते. मग उद्धवाच्या मनात काय चाललंय हे भगवंतानी जाणलं. त्यावेळेला भगवान म्हटले, उद्धवजी चल विदुरा घर जावे. मध्ये थांबायचं नाही बरं आपल्याला, डायरेक्ट तिथं महाराजाकडे जायचंय. बर, उद्धवानी सांगितलं माझंही तसं काही मत नाही, पण आपण ज्या रस्त्याने जाणार आहेत त्याच रस्त्यावर दुर्योधनाचा महाल आहे. भगवान म्हटले असू दे. अहो, भगवान 56 प्रकारचे भोग आहेत. भगवान म्हटले असू दे. अहो, तो राजा आहे. भगवान म्हटले असू दे. अहो, तुमचा चुलत का होईना पण भगवान म्हटले आमच्या सुईर समांतर तू डोकं घालू. भगवान म्हटले तो राजा आहे, 56 प्रकारचे भोग आहेत, मोठाले महाल आहेत, पण आपल्याबद्दल जर त्याला प्रेम नाही, आपल्याबद्दल जर आदर नाही, तर त्याच्या महालाला काही बड़े बड़े महल से क्या है काम, आदर ही नहीं पावे. चल विदुरा घर जावे. नाही रथ थांबू दिला, डायरेक्ट गेला रथ. आता काकाच्या घरी भगवान आल्यानंतर, काका महान भगवत भक्त आहेत बुवा, भगवान घरी आल्यानंतर एवढा आनंद झाला परिवाराला, पत्नी असेल, मुलं, सगळ्यांना एवढा आनंद झाला. कुणी भगवंताचे पाय धुतोय, कुणी गंध लावतोय, कुणी आरती ओवाळतोय, कुणी काय, एवढा आनंद झाला त्या परिवाराला. भगवान घरी आले, पण ते एवढं प्रेमाने पाय पुजतात, गंध लावतात, ओवाळतात. उद्धवाचं लक्षच उद्धवजी तिकडे गेले. बेत काय? किचन मध्ये पाहिलं तर बेत तोच तुकोबरायने वर्णन जसं केलं ते, दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या. बेत तोच पाहिला ना. उद्धवाने सांगितलं भगवान मला माझी काही तब्येत बरी. आता भगवंताच्या लक्षात आलं, सांगितलं मला सकाळपासून जरा पित्त झाल्यासारखं वाटतंय, ऍसिडिटी वाढली, जळजळ होते. आता भगवान म्हटली इथं काय आता आश्रमात गोळी भेटत नाही. आता मग कीर्तन होस तर नाही तर पडून घे बाबा, आता दुसरा काही मार्ग नाही, आता त्याला विलाज नाही. पण भगवंतानी काही नाही हो विचार केला. जे लाभ बरकत जी सुरुवात केली काय खायला, अहो तसल्या पातळ कण्या खाऊन भगवंतानी तृप्तीचा दिला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. मनमोहन मुरलीवाला नंदाचा बेला. ओ नंदाचा बेला, ओ नंदाचा बेला.
नेहमीचा ढेकर दिला. मला हेच सांगायचंय, कन्या महत्वाच्या नाही, कन्याच्या मागचा भाव. कबीर महाराजांनी ते एके ठिकाणी असं वर्णन केलं. बरं, दुर्योधनाच्या राजमालात काय कमी होतो? 56 प्रकारचे भोग आहेत ना त्याच्याकडे. बऱ्याच वेळेला एखाद्या ठिकाणचं आपल्याला आमंत्रण आहे, माणूस ते टाळतो. पण कधी पुढं त्याच्यापेक्षा जोरात बेत असला तरच ना. तसं भगवंताच्या बाबतीत हे उलट झालं. जिथं चांगला बेत होता तो टाळा, येऊन खाल्लं काय? वर्णन केलं. दुर्योधन का मेवा त्यागी, सागवी दुर्धर खाई, झूठे फल शबरी के खाई. विधी प्रेम बहा. अर्थात याचा अर्थ असा आहे, ज्याच्याकडे शुद्ध भाव प्रेम आहे भगवान त्याचं काही स्वीकारतो बुवा. पण ज्याच्याकडे प्रेम भाव नाही, त्याच्याकडे 56 प्रकारचे भोग असले तर त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. मला एवढंच सांगायचंय की भगवंताला मुख्य पाहिजे तो. आणि इथं पहिला शब्द आहे भावे, गावे, गीत. काय सांगितलं? भावे, गावे, गीत. महाराज म्हणतात तुला देव हवाय, उद्धार करून घ्यायचा तर भाविकता अंतकरणाने तू गीत गा. पण कोणतं गीत? आता गीत म्हटलं की आले पुन्हा प्रकार. भावगीते, भक्तिगीते, राष्ट्र गीते, छाया चित्र, आणि मग तुम्हाला 2-3 सांगितलेले आई बापाची, मित्राची 12 भानगडी, ती वायले गीत आहेत. महाराजांना कोणतं अभिप्रेत गीत आहे? एक लक्षात ठेवा, या बाकीच्या गीताचा विषय सोडून द्या, पण भावगीत भक्तिगीत सुद्धा आपण देवाचं म्हणून ऐकतो का नाही? सकाळी दूरदर्शनला, आकाशवाणीला बघा, जुनी काही थकलेली माणसं आहेत, त्यांना माहीत नसतं कसं चालू करायचं. ते नातवाला सांगता, ए बाळू चालू कर थोडा वेळ, काही देवाधर्माचं लागल सकाळी. बाळूनी बटन टाकलं की लगेच लागत. कानडा राजा पंढरी. प्रमाण नाही ना ते, वाजवायचं नाही ना. प्रमाण असलं तरच आपल्या टाळपकवाद वाजवायची पद्धती. आता हे मला सांगा, कानडा राजा पंढरीचा वेदालाही नाही कळला अंत पार याचा. देवाचं म्हणूनच ऐकतो ना, बरोबर. पण हे गाथ्यातलं नाही गड्या हो, हे माथ्यातलं गबाळे. अलग देणार वारकरी संप्रदायाला ते मान्य नाही. ते दुसऱ्या कोण्या तरी कविकाराने रचलेले. विठ्ठला तसलं वाजवायला जोर आहे त्याला, काय करा. तेव्हा झालं सचिन झालं. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. आता हे सुद्धा आपण भावगीत ऐकतो, विठ्ठला तू वेडा, पण हे सुद्धा गाथ्यातलं नाही ना. आता काहींना तर जे भावनिक लोक आहेत ना, त्यांना वाटतं गोरोबा काकाच आहे काय की लावले वाटतं. पण हे गाथ्यातलं नाही, हे माथ्यातलंच आहे गबाळे. हे कविकाराने रचलेले आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, कविकाराने केलेली रचना आणि साधूच्या मुखातून बाहेर पडलेली वचनं, याच्या जमीन आसमानाचा अंतर असतं. कसा फरक सांगतो. आता तो कविकाराचे, कोणी मला नाव नाही सांगता येतं, ती चाल सुद्धा मंगळझाराचे. विठ्ठला तो याडा असलाय का देव? त्याला म्हणावं गाढवा तुकोबरायला विचार, देव कसला आहे? चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळा मनी धन्य तोची विठोबा. हे संत वाङ्मय. महाराज म्हणतात भगवान परमात्मा या जगातल्या सर्व चतुरांचा कोणी? शिरोमणी. आणि हे काय म्हणतंय? विठ्ठला तो याडा असलाय का देव? म्हणजे हाच फरक आहे संत वाङ्मयात आणि कविकारात. आलं लक्षात? याला भावगीत म्हणतात, भक्तिगीत म्हणतात. हे संप्रदायात मान्य नाही. त्याच्यापेक्षा सांगतो, शेपक प्रमाण जरी असलं गाथ्यातलं, काही गाथ्यातले शेपक प्रमाण म्हणून काढलेले, ते जरी तुम्हाला ओळीवर इथं विषयाला तुमच्या अनुसरून असलं तरी सुद्धा ओवी म्हटल्यासारखं सरळ म्हणायचंय. त्याला सुद्धा टाळपकवाद लावायचे नाही. कोणत्या प्रमाणाला? ते गाथ्यातलंच आहे, पण शेपक म्हणून बाजूला काढलेलं प्रमाण, त्याला सुद्धा टाळपकवाद वाजवायची पद्धती नाही. मग गाणे म्हणाय कशी आसन पद्धत? हा वाजेशील का आता पुन्हा कोणाचं गाणं? या कोणी म्हणू, आईचं म्हणून नाही तर बापाचं म्हणून, आपलं गप्प बसायचं. हे असलं भंगार वाजित नाही म्हणायचं. हा नाही तर मला त्या सप्त्याचं काही घेण देण नाही. असं स्पष्ट बोलल्याशिवाय आता हे कुठंतरी थांबणार. आलं का ध्यानात? हा. आणि तुम्ही म्हणायचं नाही बरं का, वालाजी बोवा. हा असं आहे ते. चला विठाला.
चालत नाही. मग भावगीत भक्तिगीत चालत नाही म्हटल्यावर बाकीच्याचा काही संबंध. आणि महाराज तर म्हणतात भावे गावे गीत. मग कोणतं गीत महाराजांना अभिप्रेत? तर महाराजांना अभिप्रेत असतील तेवढंच गीते. रामकृष्ण गीती गात टाळची पोळ्या वाजवित संदे आपुल्या नाचत निज घेऊनी फिरत गा. हे गीता महाराजांना अभिप्रेत आहे. रामकृष्ण गीती टाळ चिपुळ्या छंदे आपुल्या निज घेऊनी जनी वनी अवघा वासनेचा पुसावा मग ओळगा तो वासुदेव ऐसा मनी वसुद्या भावगा. हे गीता अभिप्रेते. रामकृष्ण गीती गासी तरी एक विठ्ठलची नाही तरी ठाई राहे. महाराज म्हणतात गायचं असलं तर विठ्ठलाचं गा, नसलं गायचं तर त्यापेक्षा गप तरी राहा. दुसरं कोणाचं काही म्हणण्यापेक्षा गप राहिलेला सुद्धा चांगला. दुसरं काही म्हणण्यापेक्षा म्हणायचं असलं तर देवाचं म्हण. गासी तरी एक विठ्ठलची. आणि महाराजांना अभिप्रेत गीत हीच आहे रामकृष्ण गीती. ऐका, सर्वश्रेष्ठ गीत एवढंच जगात कोणतं? रामकृष्ण हरी. ऐका, हजारो मंत्र आहेत, त्या हजारो मंत्रामध्ये सर्वश्रेष्ठ मंत्र एवढाच कोणता? रामकृष्ण हरी. म्हणजे गीत रामकृष्ण हरी, मंत्र रामकृष्ण हरी. आणि त्याच्यापेक्षा सांगतो, हा 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत ना. अहम ब्रह्मास्मी हे काय? अहम ब्रह्मास्मी हे काय महावाक्य ना. तत्वमसी आत्मा हे जे वाक्य आहेत कोणाचे? वेदाचे. किती? तसं रामकृष्ण हरी हे महावाक्य सुद्धा आहे. लक्षात असू द्या. बरेच काही भागातले काही मूर्ख लोक म्हणतात रामकृष्ण हरी हा मंत्रच नाही म्हणणारे काही मूर्ख लोक आहेत ना. पण नुसता मंत्र नाही, तो महावाक्य रामकृष्ण हरी. एक लक्षात ठेवा. याच्यावर 1 तास चिंतन केलं पंढरपूरमध्ये तुंतुने शास्त्रीने. रामकृष्ण हरी हे महावाक्य कसं सिद्ध होतंय ते एवढं बारकाव्याचं चिंतन केलं स्वामींनी. बस म्हणजे आम्हाला सुद्धा ऐकायचं इतकं जड गेलं, इतकं कठीण सांगितलं त्यांनी. आणि ते याच्याकरताच सांगितलं. अज्ञानी जे लोक म्हणतात ना नाही हे, त्याच्याकरता स्पेशल प्रवचनच त्याच्यावर केलं. रामकृष्ण हरी हे महावाक्य कसं आहे? एक तर भगवंताचे अनंत अवतार आहेत. किती अवतार आहेत? भगवंताचे अनंत अवतार घेसी भक्ता. भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. किती सांगितले? संत वाङ्मयामध्ये त्याच्यातल्या 10 अवताराला आणखी वेगळं स्थान दिलं. आणि या अनंत अवताराचे गर्ग संहितेमध्ये 6 प्रकार सांगितले ना. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम. हे अनंत अवतार आहेत भगवंताचे. त्याच्यातले हे 2 अवतार पूर्ण आहेत. कोणते? पूर्णावतार. रामकृष्ण पूर्णावतार. हा. आणि हरी म्हणून अवतार पूर्ण, मंत्र सुद्धा पूर्ण. म्हणून गीत सर्वश्रेष्ठ हीच आहे. मंत्र हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि महावाक्य सुद्धा रामकृष्ण हरी. तुकोबरायला तेच गीता अभिप्रेत, दुसरं गीत नाही. रामकृष्ण गीती गात भावे गावे. बर महाराज ठीक आहे, पण कसं गायचं? उत्तरार्धात सांगितलं शुद्ध करून या. आता इथं थोडीशी शंका आहे. कशी? इथं महाराज म्हणतात तुला देव हवाय तर भावे गावे गीत, पण कसं? शुद्ध करून या, चित्त शुद्ध करून गा. आणि इकडं शास्त्र पाहिलं तर शास्त्र असं सांगते नामस्मरण करून नामस्मरण करून नामस्मरण करून चित्ताची शुद्धता होते. बरोबर. आणि इथं महाराज म्हणतात भावे गावे गीत, पण कसं? शुद्ध करून या. याचा संबंध कसा आहे? याचा संबंध पुढं लावायचा काही अभंग राहिलेल्या चरणाशी. जसं आजारी पडलेला मनुष्य आहे, त्याला आपण कुठून येतो? डॉक्टरकडं. मग काय आजारी आहे, काय तकलीफ होते? डॉक्टरने त्याच्या सगळ्या तपासण्या केल्यानंतर लक्षात आलं. त्याला 4-2 दिवस ॲडमिट करून घेतलं. आणि पुन्हा ज्या वेळेला त्याला सोडलं ना, त्यावेळेला सांगितलं बाबा एक कर, तुला आता तुझा आजार बरा व्हावा वाटतोय ना. तो म्हटलं त्याच्याकरता तर मी तुमच्याकडं. मग एक कर, या गोळ्या आणि औषधं सगळी वेळची वेळेला घे. पण हे सगळी पथ्य सांगितलेत ना तुला, तेवढे पथ्य पाळून घे बरं. नाही तर गोळ्याचे पाकिट संपवले
आणि औषधाच्या बाटल्या सगळ्या संपवल्या, पथ्य एकही नाही पाळलं तर आजार कधीच बरा होत नाही. बघा एखाद्याला 500 गेली काय, हा आता हे कसं पाठ आलं झालं सगळ्याच्या. हा शुगर किती गेली, 500. मग डॉक्टरने त्याला दिलं भाऊ सगळे गोळ्या दिल्या, या 3 टाइम खा, किती किती 4. पण पथ्य पाळाय काय काय पाळाय त्याची एक लिस्ट देतात. हा चहा घ्यायचा, गोड काही खायचं, खिचडी खिचडी बटाटो भात, म्हणजे जे न खायचे लिस्टच दिलेली असते. मग जी लिस्ट आहे त्याच्यातलं काहीच सोडलं नाही त्यांनी. चहा घेता हो द्या थोडा, लाडू खाल्ले, गुलाबजाम जिलबी काय सगळं काही नाही म्हटलं नाही. खिचडी खाल्ली, भात खाल्ला, बटाटा सगळं खाल्लं आणि गोळ्याचे सगळे महिनाभर पाकिटं बी मोकळे केले. होईल कमी? हा तर सामान्य व्यवहार आहे. तुमचा आजार बरा होण्याकरता जेवढे गोळ्या औषधं महत्वाचे तेवढं पथ्य सुद्धा तोच क्रम आहे परमार्थात सुद्धा. महाराज म्हणतात तुला देव हवाय ते एक कर, भावे गावे. पण कसं? शुद्ध करून या, मग चित्त शुद्ध करून नामस्मरण कर. म्हणजे ज्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची, उद्धार करून घ्यायचा, ज्याला परमार्थातली साधना करायची, त्याच्याकरता काही सांगितलेली नियमावली आहे, त्याच्याकरता काही सांगितलेले पथ्य, ते पुढं 4 चरणामध्ये त्याचा विचार आहे. ते पथ्य ज्याच्या जीवनामध्ये पाळलेली, ज्याच्या जीवनामध्ये ती नियमावली आचरणात आहे, त्याचं चित्त शुद्ध असतं. शंका मग त्याच्याकरता काय नियमावली, काय पथ्य? अनेकांचे कानी गुणदोष म्हणा, हे पारमार्थिकाला पथ्य बरं. जो कोणाचं वाईट काही श्रवण करत नाही आणि मुखाने कोणाची निंदा करत नाही. पण काही माणसाला नाद असतो, हा ते कुठं कीर्तनात गेलं तरी ते सोडित नाही कोणाला, बरोबर. आणि काही माणसाला चांगलं ऐकण्यापेक्षा वाईट काय ऐकण्याचा नाद असतो. हे पारमार्थिकाला पथ्य. म्हणून तुकोबराय देवाच्या समोर म्हटले होते, अभद्रे वाणी नये माझे मुखा, त्याहुनी मुखा निंदेचे श्रवण नये माझे कानी, बधीर करुनी ठेवा देवा. हे पारमार्थिकाला पथ्य. म्हणून म्हटलं अनेकांचे कानी. मग बघा, जो कधी वाईट श्रवणच करत नाही, वाईट ऐकतच नाही आणि मुखाने कधी निंदा करत, त्याचं चित्त कसं असेल? त्याच्यात काय वेगळी शंका आहे? त्याचं मलिन चित्त नसतं, त्याचं शुद्ध चित्त आहे. बघा वस्तुस्थितीचं कधी कधी माणसं आपल्यालाही म्हणतात, महाराज तुम्ही सुद्धा करता राहो काय. ऐका, वस्तुस्थितीचं बोलणं वेगळं आणि निंदा करणं वेगळं. कारण निंदा करणं हे पापी. ज्ञानेश्वरी सांगते ना, अशी ही पापी ती निंदकापासी. आलं लक्षात? मग जो कोणाची निंदाही करत नाही, कोणी केलेली वाईट काही श्रवण करत नाही, त्याचं चित्त शुद्ध असतं. आणि ते परमार्थिकाला पथ्य. दुसरं पथ्य सांगितलं, मस्तक ठेंगणा करी संताच्या. ऐका, जो साधूच्या चरणावर नतमस्तक झालेला आहे त्याचं मलिन चित्त नसतं, त्याचं चित्त कसं आहे? शुद्ध असतं. आणि साधूच्या चरणावर नतमस्तक का व्हावं? तर भगवत प्राप्ती करून देणारं, उद्धार करून देणारं ते मधलं खातंय. कोण? संत हरिप्राप्तीसी धरावे, संताविन प्राप्ती ऐसे वेद देती. किंवा भगवान स्वतः सांगतात, उद्धवा सत्संगती शिवाय माझी प्राप्ती होणं शक्य नाही. नाही सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावा वया माझे स्थान. अनेक नाही साधन सत्य जाण उद्धवा. उद्धवा सत्संगती शिवाय माझी प्राप्ती होणं शक्य नाही. म्हणून साधूच्या चरणावर नतमस्तक व्हावं. पण ज्याचं मलिन चित्त आहे ना, तो साधू भेटला, काय महात्मा भेटला, वारकरी वैष्णव कोणी भेटला, तो पायाला वाकणार. पायाला वाकणार. समजून घ्यायचं याचं चित्त आहे कसं? मलिन. पण एखादा वारकरी भेटला, वैष्णव भेटला, साधू भेटला, जो चरणावर नतमस्तक होतो, समजून घ्यायचं चित्त कसं आहे? शुद्ध आहे. मस्तक ठेंगणा करी संताच्या. चला तिसरं पथ्य सांगताना महाराज म्हणतात, विचिते वचन जेने राहे. हा आता बघा, कसं बोलावं यालाही शास्त्र आहे, कसं बोलू नये यालाही शास्त्र आहे. कसं बोलावं त्याचे काही प्रकार सांगितले. ज्ञानोबाराय म्हणतात, साचानी मितुले आणि शब्द जैसे कल्होळ अमृताचे. हे बोलण्याचे प्रकार आहेत. किती?
साच, मवाळ, मितुले, रसाळ आणि अमृतासारखं हे बोलण्याचे प्रकार. कसं बोलू नये त्याचे प्रकार सांगितले. वर्मभेदक, मर्मभेदक, पारुषम, असंबद्ध हे न बोलण्याचे प्रकार आहेत. आता ते सांगत बसायला वेळ नाही. वर्मभेदक काय म्हणता तुम्ही त्याला? एखाद्याच्या बोट ठेवूनच म्हणता ना, म्हणजे असे बोलतात की नाही माणसं. आता ठीक आहे, पहिला एखादा नास्तिक माणूस आहे, म्हणजे बोलू नये ते बोलला, वागू नये तसं वागला, खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते सगळं केलं त्यांनी, सर्व बाजा संपन्न होता. पण कुठंतरी एखाद्या नाम सप्तात कोणाच्या तरी संगतीने आला किंवा दिंडीत गेला किंवा इथं आला आपल्या आश्रमात आणि ते वातावरण बघितलं, सगळं सात्विक भक्तिमय वातावरण बघितलं आणि मनात उपरती झाली, अरे आपण आयुष्यभर सगळं ठीक आहे, आता तरी घातली काय. हा म्हणजे काहींना इथं आल्या उपरती होती का नाही, मग घातली माळ. माळ घातल्यानंतर महाराजांनी त्याला काही नियम सांगितले बुवा. वारकरीची संध्या हरिपाठी तू केला पाहिजे, रोज तुळशीला पाणी घातलं पाहिजे, गंध लावला पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी गाथा वाचली पाहिजे, वारी केली, काही परिसरात कुठं कथा कीर्तन असलं तर श्रवण, हे सगळे नियम तंतोतंत ते पाळू लागलं. मी म्हणतो पहिलं जे नको ते करत होता ना, पण कोणाच्या तरी सानिध्यात येऊन आता परिवर्तन झालं, माळ घातली, सगळे नियम पाळू लागला. आता त्याचं मागचं उचकायची गरज, मागचं उचकायची, पण तरी काही कावळ्याच्या जातीचे गडी असतात. हा एवढा परिवर्तन झालं तरी म्हणा जसं आम्हाला तुमचं पहिलं हा करून करून अजून तर निघालं नसेल कशात. अरे पण एवढा नास्तिक होता तो, त्याच्यात परिवर्तन झालंय, बदललाय ना. आता मागचं खायला उचकितो. याला म्हणजे वर्मभेदक बोलणं म्हणतात. कोणतं म्हणतात? वर्मभेदक. असं कधी बोलू नये. पण असे बोलणारे माग पुराणातही काही होऊन गेले. पहिलं पुराणामध्ये असं बोलणारा फक्त दुर्योधन होता. कोण होता? वर्मावर बोट ठेवून बोलणारा कोण होता? द्वापार युगात फक्त दुर्योधन होता. आता त्याचीच वंश परंपरा समजा, ही त्याच्या संप्रदायाचे समजा, नाही तर त्याच्या पक्षाचे समजा, पण काहीतरी समजा यांना. कशा बोलणारे? वर्मावर बोट ठेवून, त्याला वर्मभेदक बोलणं म्हणतात. तो काय बोलत होता? कथा माहिती आपल्याला सर्वांना. तो सिंहासनावर बसल्यानंतर, प्रधान अष्टप्रधान सगळे बसल्यानंतर सगळी सभा भरायची. सगळ्या सभा भरल्यानंतर सगळ्याच्या पेक्षा लेट, उशिरा काका यायचे. कोणते काका? त्यांना सगळं आटपून यायला उशीर व्हायचा. बरं, बसलेला सगळा जनसमुदाय त्यांना काय म्हणायचा? काका. देवाची जरी भेट झाली भगवंताची, तरी भगवान काका म्हणून हाक मारायचे. पण एवढाच एक होता, या दासीपुत्र म्हणून हाक मारायचा. कोण? दुर्योधन. बरं, एवढ्या मोठ्या समाजात दासीपुत्र म्हणून हाक, आता ते होते दासीपुत्र, पण आपल्याला म्हणायची गरज. बरं, म्हणायचं तर एकटात भेटल्यावर नसो, सगळ्या देखता म्हणायचा या, म्हणजे उपेक्षेने हाक मारायचा, अपमान करायचा. बरं, एवढ्या मोठ्या समाजात बरं काकाचं काही चालत? काय चालतंय? काय करावं? रोज अपमान व्हायचा. 4-8 दिवसांनी भगवंताची भेट झाली. भगवंताने विचारलं, काय काका बरं चाललंय का? काका म्हटले, बरं आहे, पण का काही अडचण आहे का? नाही अडचण नाही, पण तो तुमचा मेहुणा. कोण? तो राजा. कोण? तो दुर्योधन. का? भगवान रोज सभेत गेल्यानंतर मला दासीपुत्र म्हणून हाक मारतो, अपमान करतो माझा. आणि भगवंताचा नेम आहे, तुम्ही भगवंताचा अपमान केला तरी भगवान कधी सहन करील, पण भगवंताच्या भक्ताचा अपमान केला तर सहन करत. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही. आणि तुम्ही अनुभव सुद्धा घेतला असेल कोणाकोणाचा. खऱ्या परमार्थिकाला, खऱ्या साधूला जर खरंच कोणी त्रास दिला, त्याच्यावर काही शंका घेतली तर होतच त्याचं काय? वाटोळच म्हणतात ना. नुसतं वाटोळ नाही होत, वज वाटोळ होत असतं. आलं का ध्यानात? म्हणून तो भगवंताचाच नेम आहे. भगवंताला तुम्ही काही म्हटले तरी सहन करील, पण त्याच्या भक्ताला कोणी काही म्हटलं तर सहन करत नाही, हा नेम आहे. मग भगवंतानी विचार केला. भगवान म्हटले, ठीक आहे काका, तो तुम्हाला अपमान करतो ना, मी तुम्हाला औषध देतो. आता भगवान म्हटले, तो सभेत माझा अपमान करतो, मी औषध खाऊन त्याला काही गुण येईल का? भगवान म्हटले, औषधच तसं आहे. काय? उद्या तुम्ही गेल्यानंतर तो जर म्हटला ना या,
दाशीपुत्र. तर मग तुम्ही इकून म्हणायचं हा हा आलो गधेच्या पुत्रा. म्हटले याचा आणि त्याचा, म्हणले हाच संबंध आहे. हेच कंपनीने त्याच्याकरता स्पेशल काढलेलं औषध आहे, त्याच आजारावर आहे. आता काकाला वाटलं याचा आणि त्याचा काही संबंध दिसत नाही, पण बघू एवढी वर खाऊन हा लागून तर आला नाही तर. दुसऱ्या दिवशी सभा भरली, जिथे आपल्या आपल्या स्थानाप्रमाणे स्थानपन्न झाले. काका सगळ्यात उशीर आले की त्यांनी तेच या हाक मारली. मग आता काकाचंही थोडं टेम्परेचर हल्लेलंच होतं. या दाशीपुत्र म्हटल्यानंतर काका म्हटले हा हा आलो गधेच्या पुत्रा. हा हा आलो गधेच्या पुत्रा म्हटल्यावर जे त्यांनी खाली बघितलं ना, कुणी जे विठ्ठल उस्तरवर नाही बघितलं, हा तवर ते गप्पच राहिलं. मग काकाच्या लक्षात आलं औषधाची पावर झाल दिसते. हा मग काका दुसऱ्या दिवशी लवकर पूजा आटापली. धोतराचा सोगा हात धरून काका असे टाईटच आले. काका गेट मध्ये दिसले की त्यांनी खाली बघितलं, या नाही जा नाही, तेरी चूप आणि मेरी चूप. आणि मग काकाच्या लक्षात आलं औषधाची पावर एकदम 100% गुण दिसतोय. अहो तेवढंच नाही, सभेत तर ते पाहत नव्हतं, काकाच्या नजरेला नजर देत नव्हतं. पण पुन्हा रस्त्याने जरी कुठं भेट झाली, काका तिकून आली ना हा इकून चाललेला असला असं जायला लागलं ते बघा. आणि मग काकाच्या लक्षात आलं पावर एकदम. 8 दिवस गेले ना 8 दिवसांनी पुन्हा देवाची भेट झाली. भगवान विचारतात काय काका बरं चाललंय का? काकाने सांगितलं आता एकदम झक चाललंय, काहीच अडचण नाही. आता काकाला गुण 100% आलाय का नाही? पण बघा आपल्यात सुद्धा एखाद्या माणसाला कुठला आजार आहे, काही व्याधी आहे, त्यांनी बरेच 10-5 डॉक्टर पाय फिरलं ते, पण गुण काय आला? आणि जर एखाद्या खाजगी माणसाने सांगितलं एखाद्या महाराजांनी की तुम्ही हे करा, तुम्ही अमक्याकडे जा त्या गावाला, तिथं ते झाडपाल्याचं औषध देतं, एकदम त्यांनी हे तुमचं 100%. आणि ते पत्ता घेतला, ते तिथं गेलं, ते आणलं त्यांनी, आणि तो झाडपाल्या त्याचं गुण आला ना, म्हणजे त्याचा पूर्ण आजार बरा. आणि ज्यांनी औषध दिलं तर त्याची जर भेट झाली तर तो माणूस बी विचारतो कसं काय तुम्ही घेतलं होतं ते, गुण आला का? तो म्हटला हो एवढे डॉक्टर केले, एवढे पैसे घातले, पण तुमच्याच औषधाने मला गुण. पण औषध तुमचं एकदम परफेक्ट बसलं, ते गुण 100%. पण कशाचा पाला होता तो? ज्याला गुण आलाय त्याला ही खोड असते, त्या मुळ्या कशाच्या होत्या? अरे तो बरं झालं, तुला काय घेणं पडलं कायच्या मुळ्या आणि कायचा पाला होता? ही सवय असते ना. तसंच काकाचं घडलं. काका म्हटले भगवान गुण 100%, पण पाला कशाचा आहे? आता भगवान म्हटले आता काही गरज आहे का? पण भक्ताची इच्छा पूर्ण हे देवाचं काम आहे. भगवंतानी सांगितलं काका या औषधाचं असे कंपनीचं. दुर्योधनाची आई कोण? गांधारी. तिचा पहिल्यांदा विवाह जिथं जिथं जमला, नुसतं जमला नव्हता, पत्रिका छापलेल्या होत्या, तारीख धरलेली होती, मंडप दिलेला होता, जेवणावळी उठत होत्या, वाजंत्री वाद्य हे सगळं व्हायचं. तो परण्या मिरवून आणलेला असायचा. पण पहिलं मंगलाष्टक होस तर नवरदेव टिकत नव्हता, असा क्रम होता तो. पुन्हा एका पंडिताने विद्वानाने सांगितलं आता जमलंय कोणाबरोबर हिचं? म्हटले धृतराष्ट्राबरोबर जमलंय. म्हटले ते सुद्धा पहिल्या मंगलाष्टकात जाईल बरं. मग म्हटले काय करावा? पहिलं मंगलाष्टक होस तर दुसरं कोणीतरी उभा करा. म्हटले कोण? काय एखादा कोणी असला, एखादा वारकरी टाळकरी तरी. अहो पण ते जाणारे ना हो महाराज उभा करून. त्यांनी सांगितलं तो जीव पाहिजे, तो माणूसच पाहिजे असं काही नाही, पशु प्राणी असला तरी बर ठीक आहे. मग पुन्हा ठरलं, हे तारीख धरली, मंडप दिला, जेवणावळी उठतात, वादंत्री वाद्य वाजतात. तो मिरून आणला कोण? धृतराष्ट्र. गेटवर ओवाळला आणि ते मधून करवळीला धरून येतात ना ते दोघं काहीतरी महबूबा म्हणीत, तसा नाही आणला, एकटाच आणून स्टेज पशी उभा केला. आता म्हटले काय करावं? आता नेमकं उभा कोणाला करावा बरं? आता पशु प्राणी चालतोय, बैल घोडा असला तरी, पण हे काही कमी किमतीचे नाही ना. बरं जे उभा करावं ते जाणार आहे. काय करावं? आता सगळं गाव पाटलाच. सगळं गाव कुणाचं? पाटलाचं गाव सगळं. त्या गावामध्ये एकच घर होतं राजाचं. राजाचं म्हणजे कुंभार राजाचं घर होतं त्या गावात. आता एकटं घर बिचारच, बाकीचं गाव पाटलाचं. कोण भेटतंय त्या कुंभार राजाला? त्याचे तिथंच सरत होते 2-4. काय हे म्हटले पान आणा पोराव एक धरून. आणलं ना कानाला धरून या. त्याच्यावर पाणी ओतलं 2-4 बादल्या, त्याच्यावर टाकली थोडी थोडी हळद, वरून पांढरं वस्त्र टाकलं, त्याला बांधलं ते
बाशिंग आणि त्या अंतरपाटाजवळ उभा केलं. आता ते नारळाला हात लावा लागतो ना त्या अंतरपाटाला, कृष्णा महाराज माहिती नाही, दुसऱ्याचं बघत नाही का? दुसऱ्याचं तर बघ ना कसं उभं राहावं लागतं कसं, हे तरी लक्षात ठेव ना, हे अगोदर शिकावं लागत असतं. होईन तुला काही अडचण नाही, आता वार करण्यात येतो. बाकीच्यांना अडचण देती, बाकीच्या भांगऱ्या भुंगऱ्यांना, तुला काय अडचण यायचं, तू वार करण्यातले ना. आणि चांगली भेटल तुला, वार करीन पोरगी भेटल, काही टेन्शन घेऊ नको, माझा आशीर्वाद आहे तुझ्याकडे. विठाला विठाला. आणि जर तुझी इच्छा नसली, म्हणजे इच्छा नसली तर महाराजाजवळ राहा, काही अडचण नाही, आपलंच आहे ना हे सगळं. विठाला विठाला. माझा मुद्दा असा आहे, आता त्याला ते गाढवे ना, ते त्याला काय हात आहे का बिचाऱ्याला लावायला? त्या नारळाला त्या अंतरपाटात असतं ना, ते काहीकडे नसतं, ते अंतरपाट ते असतं ना. हा चला, पण कुठल्याही वातावरणात गेल्यानंतर माणूस तसा बनत असतो, त्याला स्थान महात्म्य म्हणतात. आता त्याला काही हात नाही लावायला कोणाला, हा, पण तरी त्या वातावरणात गेलं असं तोंड का होईना पण लावून उभा राहिलं. आणि ब्राह्मण काकाला सांगितलं कार्यकर्त्याने, काका 5च मंगलाष्टक म्हणा, आणि कुणी गाणारे असले तर त्यांच्याकडे माईक काय देऊ, 5चे 5 तुम्हीच म्हणा. हा, आणि मध्ये बंद करू नका. हा, मग पहिलं मंगलाष्टक होस तर ते पडलं कोण, 2-4 जणांनी ते ओढलं, धृतराष्ट्राला आणून उभा, लग्न लागलं. पुढची कथा नाही सांगायची, माझा मुद्दा असा आहे, पहिलं मंगलाष्टक कोणाबरोबर झालं हे भगवंतालाही माहीत होतं आणि दुर्योधनालाही माहिती होतं की आपल्या आईच्या बरं, ते तरी देवाने का सांगितलं होतं, हा आलो गधेच्या, का सांगितलं होतं? तो काकाला बोलताना वर्मावर बोट ठेवून त्यांच्या बोलत होता ना, या दासीपुत्र होते दासी, पण म्हणायची गरज, हा वर्मावर बोट ठेवून बोलत होता म्हणून त्याचा काटा बसवायसाठी सांगितलं होतं, हा आलो गधेच्या. हे न बोलण्यातला एक प्रकार आहे वर्मभेदक. आता मर्मभेदक, पारुषम, असंबद्ध, ते आता सगळे पाहून घ्या. म्हणजे या प्रकारचं जो कधीच बोलत नाही, साच मावाळ मी तुला रसाळामृतासारखं बोलतो, त्याचं चित्त कसं असतं, शुद्ध. चौथं पत्य सांगताना महाराज म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. आता ज्याचं परोपकारी जीवन आहे त्याचं चित्त कसं असतं, शुद्ध असतं. मग परोपकार करणं म्हणजे काय, दीन दलित दुबळे यांना मदत करणं, हा काय परोपकार. आळंदी पंढरीला ज्ञानार्जना करता विद्यार्थी थांबतात, त्यांना मदत करणं, हा सुद्धा काय परोपकार. जिथं धर्माचं कार्य आहे, जिथं संप्रदायाचं कार्य चालू आहे, तिथं मदत करणं, याला म्हणतात परोपकार. याला काय म्हणायचं, आता ही भूमिदान दिली, हा काय परोपकार. इथं मंदिराचा जीर्णोद्धारा करता ज्यांनी लाखो रुपयाची देणगी दिली, ज्याच्या त्याच्या, कुणी हजारात दिली असेल, कुणी 10,000, कुणी लाखात, कुणी कोटीत, किंवा ज्याला जे शक्य होईल, कुणी स्टील देईल, कुणी सिमेंट देईल, कुणी वाळू देईल, कुणी फरशी देईल, कुणी ज्याला जे जे शक्य होईल ते दिलेलं, याला काय म्हणायचं, हा परोपकार आहे. हा काय धर्माचं जिथं कार्य, संप्रदायाचं जिथं कार्य, तिथं मदत करणं, हा सुद्धा काय परोपकार. त्याच्यापेक्षा सांगतो, स्वतः पुण्य करणं, स्वतः पुण्य करणं हा सुद्धा परोपकार. पण स्वतः पाप करणं म्हणजे आपण समाजाला केलेली पीडा. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. स्वतः पुण्य करणं हा परोपकार, पण स्वतः पाप करणं म्हणजे आपण समाजाला केलेली पीडा आहे. ऐका, आपल्या आजोबा पंजोबांनी फार केला असेल काय परोपकार, तेवढा जरी नाही झाला तर थोडा तरी परोपकार. मग ज्याचं परोपकारी जीवन आहे त्याचं चित्त शुद्ध असतं, हे पारमार्थिकाला पत्ते सांगितले. मग ज्याचं परोपकारी जीवन आहे त्याचं चित्त शुद्ध असतं, म्हणून महाराज म्हणतात, शुद्ध करोनिया भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त तुझं व्हावा. भजन करता का एकदा जरा सगळे, हात सोडा जरा. हा, हात
पुरुष मंडळी तुम्ही नाही, ताई तुम्ही नाही वर करायचे. हा हा विठोबार खुमाई घ्या खाली हात घ्या. दोन दोन वेळा विठोबा रुक्माई म्हणून तर ठेवले असते ना वर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. या अभंगाचा थोडक्यात शब्दशार्थ मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. याच अभंगामध्ये आणखी काही शंका आहेत बारकाव्याच्या, पण वेळ आपली संपून गेली. एक तर 8:30 ते हा त्याच्यात 9 ते आणि त्याच्यातून थोडंसं पुढं गेलंय त्याबद्दल नाही मी बी म्हणणार नाही. क्षमस्वन दिलगिरी व्यक्त करतो. हा कीर्तनात 5-10 मिनिटं गेले त्याच्याबद्दल क्षमस्वन दिलगिरी म्हणायची काही गरज. पण आता तुम्ही इकडे येत. आता हे पट्टा आपला कोणता आहे? खानदेश आहे ना. आता मी मराठवाड्यातला आहे. तुमच्यात आणि आमच्यात थोडा फरक आहे. आमच्याकडे काय एवढा बारीक नसतं. हातभर इकडं का हातभर तिकडं, रिटर्न त्याला भेटन असं असतं मराठवाड्यात. त्याच्यामुळं लय 5-10 मिनिटात इकडे किती त्याच्याकरता दिलगिरी व्यक्त करतो. क्षमस्व म्हणायची काही गरज नाही. गेले तर हा असं असतं ते. चला आता याच्यात ज्या शंका आहेत. तुझं व्हावा आहे देव, मग प्राप्ताची प्राप्ती संभवनी आहे का अप्राप्ताची प्राप्ती संभवनी? तर तो परमात्मा प्राप्त आहे का अप्राप्त आहे? प्राप्त आहे. मग प्राप्ताची प्राप्ती संभवनी आहे का अप्राप्ताची प्राप्ती संभवनी आहे? आता ह्या शंका सांगितल्या तर तुम्हाला आणखी पुन्हा डोळा लागू शकतो. त्याच्यामुळे ते सांगत नाही. तो प्राप्तच आहे, तो प्राप्त आहे. पण एखाद्याला म्हटलं तुम्ही देव येतं, कळतं का? पटतं का? त्याला मूर्ख म्हटलं तरी पटन, देव म्हटलेलं पटत. मग तो प्राप्त आहे, प्राप्त आहे, पण वाटतंय का? ऐका, मग ज्ञानाने देव कळतो, ज्ञानाने देव कळतो आणि भक्तीने देव मिळतो. आलं लक्षात? म्हणून तुकोबरायला भक्तीचंच प्रतिपादन करायचं. सगळ्याला करता येण्यासारखं सोपं साधन भक्तीचे. भक्ती करा. आपण ज्ञानोबराय तुकोबरायचे पायी खेत, आपलं घरानं खानदानी. त्याचप्रमाणे आपली वाटचाल करा. ज्ञानेश्वरी गाथा वाचा. वाचायचं असलं तर ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचा. ऐकायचं असलं तर ज्ञानेश्वरी गाथा भागवत ऐका. देवाची संताची वारी करा. शक्य होईल तेवढं भगवंताचं संताचं नामचिंतन करा. राहिलेलं आयुष्य कुठंतरी सार्थकी लावा. इतका संदेश देतो. इथं जे चाललेलं काम आहे, आपल्याला प्रत्येकाला तनाने मनाने धनाने कायेने वाचेने मनाने जी जी इथं सेवा करता येईल ती सेवा केलेली तुमची भगवंतापर्यंतच जाणार आहे. इतका संदेश देतो. आणि आपण सर्व बाजूने सहाय्य करावं. आणि आता महाराजांनी इथं जे चालू केलेलं कार्य आहे, अर्थात आपलं सर्वांचं श्रद्धास्थान इथं निर्माण व्हावं, या दृष्टीने पवित्र आणि सडळ हाताने इथं आपण दान करावं आणि सेवा इथं करावी. इतका संदेश देतो. सेवा थांबतो. विठ्ठल जय जय. करा क्षमा अपराध
दत्तानी कवरला